हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा, तुमचा आवाज तेच मोठं वाटतं खूप. हा. हं. बोलणे बोला झाले ना ताई, तुम्ही. अनुभव शेअर करायचा आहे. हो हो, अनुभव शेअर करायचा होता. हा, हा. बोला. हा, श्री स्वामी समर्थ. नाव सांगायचं ताई? नाव नाही सांगत कारण की अनुभव थोडा वेगळा आहे म्हणून. बरं बरं, नका सांगू. हा. हा, काय अनुभव आला ताई? अनुभव असा आला की ताई, हं. म्हणजे मी सुरुवातीपासून थोडं शॉर्टकट मध्ये सांगते तुम्हाला. हा हा. आमचं लग्न म्हणजे असं लव्ह मॅरेजच आहे. अच्छा. हा हा. आमच्या लग्नाला आता 25 वर्ष, 22-23 वर्ष झाली, सॉरी. अरे बापरे, एवढे? हा. हा हा हा. आणि आमचा आता मुलगा 10 वर्ष तरी पण आमचा संसार म्हणजे सुखाचाच चालला, म्हणजे काहीच टेन्शन नव्हतं. हा हा हा. आम्हाला एक मुलगा आहे हा आणि आमची अगोदर म्हणजे सुरुवातीपासून जॉईंट फॅमिली होती. हा हा. हम्म. त्यानंतर मग आम्ही थोडं शिफ्टिंग, थोडं फॅमिली इश्यूमुळे नंतर मग विभक्त झालो. म्हणजे विभक्त? पूर्ण जॉईंट. विभक्त म्हणजे असं की आमची जॉईंट म्हणजे माझ्या सासूचे पण जावा जे वगैरे अशी अशी एवढी अच्छा मोठी अच्छा. जॉईंट हा फॅमिली. हा हा हा. हा. मग त्यानंतर मग आम्ही म्हणजे आमची फॅमिली बाहेर, असं रूम तो अच्छा अच्छा. विकला ना, हा हा हा. त्याच्यामुळे आम्ही मग थोडेसे बाहेर आलो, असं हा दुसरीकडे आम्ही रूम घेतला. हा हा. मग तो न घेतलेला रूम त्यांनी सासऱ्यांनी माझ्या माझ्या मिस्टरांच्या नावावर केला हा आणि थोडीफार पैसे ठेवून दिरासाठी ठेवले, म्हणजे त्याला रूम घेण्यासाठी. हा 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 हा. त्यानंतर असं झालं की माझ्या सासूला पहिल्यापासूनच दम्याचा आजार होता. तर अच्छा. तिच्या खर्चासाठी बहुतांशी रक्कम हा. खर्चाला घ्यायला लागली. 13 लाख पर्यंत खर्च झाला त्यांचा. बापरे, एवढे? हा, एवढी लागली कारण की त्याला प्रायव्हेट मोठ्या हॉस्पिटलमध्ये सासरे गावी असताना ह्या हम्म. दोघांना भावांना कळलं नाही. हा ते हा 2 बहिणी आणि ह्या 2 भाऊ, असं 4 जणांचं त्यांचं हे फॅमिली आहे. हा 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 हा. तर ह्या दोघांनी घाई गडबडीत आईंना असं म्हणजे हे केलं, तर हा. हॉस्पिटलमध्ये गेली तर तिथे 13 लाखाचा खर्च झाला असा. बापरे. मग हा. 13 पण म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी नाही घेता शक्य, थोडं बरोबर. आउटसाईडला घेणं हे झालं. हा हा. बरोबर. नंतर मग असं झालं, 10 वर्षापर्यंत आमचा संसार झाला व्यवस्थित. हा. म्हणजे आणि माझे मिस्टर पण टीचरच होते, प्रोफेसर होते. हा. अरे वा. हा. हा. आणि मग हम्म. त्यांना ऍक्च्युली म्हणजे सुरुवातीपासूनच व्यसन होतं दारूचं. अच्छा पण अच्छा. एवढं नव्हतं म्हणजे सुरुवातीला. हा मग हा नंतर नंतर ते हळूहळू झालं, म्हणजे जास्त झालं. मग हा. त्याचा परिणाम नोकरीवर सुद्धा झाला. मग अरे घरात बापरे. वरच्यावर भांडणं हे ते हो, असं होतोच, साहजिक आहे. हा. मग आईची त्याच्यामुळे जास्त तब्येत खालावली गेली, असं हम्म. झालं. मग त्यांचे वडील पण चांगले कामाला होते, इन्कम टॅक्स ऑफिसर होते. हो, चांगल्या हम्म. फॅमिलीत नव्हते म्हणजे सगळं. हो हो हो, एकदम हम्म चांगल्या फॅमिलीमध्ये होते. हम्म. आणि मग त्यांचं असं हे झाल्यामुळे आईचं थोडंसं टेन्शन जास्त वाढलं. हा त्यांना हा. आजार तर होताच, पण हम्म. त्यांचं टेन्शन मग जरा जास्तच वाढत गेलं हा ह्यांच्यामुळे. हा की एवढा चांगला मुलगा माझा असा म्हणजे हा. हळूहळू असा वाया चाललाय, किंवा असं दारूच्या आहारी जास्तच हो जाऊ हो हो हो. कारण की सगळ्या म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये हेच मोठे होते. त्याच्यामुळे अच्छा त्यांना अच्छा. जरा असं हे वाटायचं की आहे व्यवस्थित, आणि खूप हुशार, खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीत A1 होते. ओ. A1 म्हणजे A1च असं. अरे वा. त्याच्यामुळे त्यांचं असं होतं हे बघून थोडंसं आई-वडिलांना दुःखच व्हायचं, की हम्म असं हम्म. कसं. कारण की मी पण थोडी म्हणजे ते आम्ही जय भीमवाले आहेत आणि मी होती ती माझी आगरी कोळी कास्टची असं. अरे बापरे, एकदमच हां. डिफरंट. हा हो. पण माझ्या सासरची सगळी माणसं चांगली आहेत. इव्हन म्हणजे कशाचीच प्रॉब्लेम नाही. फक्त ह्यांच्या स्वभावामुळे थोडंसं हा हे झालेलं. हां. हा आणि हा त्यांनी मला म्हणजे चांगल्या प्रकारे एक्सेप्ट केलं. उलट माझ्या घरची थोडी परिस्थिती हे असल्यामुळे हा हा. त्यांनी सगळा खर्च करून लग्न वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं आमचं अरे असं. वा. हा. हां, हां. आणि तुम्ही सासू-सासरे पण म्हणजे जॉब करता? हो, मी पण जॉब करते. अच्छा, तुम्ही पण टीचर का? नाही, नाही. मी टीचर नाही. मी डायमंड लाईनमध्ये आहे कामाला. अच्छा अच्छा. हा हा हा. हं. मग त्यानंतर असं झालं, आम्ही जेव्हा दुसरीकडे राहायला आलो, मग तेव्हा हम्म माझी जाऊ आणि आम्ही. आणि हम्म. मग आम्ही त्यानंतर मग सासू 1 वर्षाने ऑफ झाली. अच्छा. हा हा हा. हां. आणि नंतर मग सासरे आम्ही असे राहत होतो. मग हा. ह्यांचं जरा दारूचं प्रमाण आई गेल्यानंतर जरा हम्म. जास्तच झालं, की थोडंसं टेन्शन टाईम दाखवायचे किंवा असं तसं. तर त्यांचा हा स्वभाव थोडासा हट्टी आणि जरा जास्तच असे हे होते ते, हा. भडकायचे वगैरे. हम्म. आणि मग त्यानंतर हळू-हळू काय झालं, प्रमाण वाढून, वाढून, वाढून मग अशी वरच्यावर भांडणं व्हायला लागली. हा. आणि नंतर मग अचानक त्यांची नोकरी गेली. अरे हां. अरे अरे. हां. खूप म्हणजे जवळ-जवळ 18-20 वर्ष सर्व्हिस केली, त्यांची नोकरी गेली. अरे हां. बापरे. मग त्याच्यावर पण त्यांचा असाच आहे,
आळ घेतला की ते स्वामींना माहिती, पण की ते दारू पिऊन गेले करून किंवा तिथे असं दारू पिले असं त्यांच्यावर अरे आळ अरे घेतला अरे गेला. अरे हा पण ते छातीटोक सांगत होते मी असं केलंच नाही, मी एवढं तर करू शकत नाही. हा आता ते काही माहिती. हा मग तसं झाल्यानंतर मग ते जरा जास्तच दारूमध्ये गेल्यामुळे मग हम्म, घरात भांडणं हे ते. त्यानंतर मग लॉकडाऊन लागला. हा हा लॉकडाऊन मध्ये मग थोडेसे पैसे कारण मी जमा केलेले त्याच्यामध्ये आमचं चाललं कसं तरी, कारण की दीर वगैरे पण त्यांचं स्वतःच होतं, पण ते ऑफिस वगैरे बंदच होतं ना हो हो असं. हो 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 हो. मग त्यानंतर मग त्यांनी जो दारूचं म्हणजे जास्त हे झालं त्यांचं, मग नोकरी केली. ऍक्च्युली तेव्हा वेळेस मी असं ठरवलं की मी पण नोकरी सोडून यांच्या म्हणजे होऊन जाईल की घरामध्ये असं. हा हा हा. मग त्यांची नोकरी गेल्यानंतर म्हटलं नाही आता तर मला नोकरी सोडून चालणारच नाही. चालणार नाही आणि बरोबर. मग मी परत जॉईन झाली करून हा हा. असं. मग त्यानंतर 2020 मध्ये मग त्यांनी म्हणजे हम्म. जसं ते पियायचे थोडीफार, तसंच मला सुरुवातीपासून ते मारहाण शिवाय करायचेच अरे अरे घरामध्ये अरे हे वगैरे. पण हा हा हे करायचेच, घरात त्रास देणं असं. म्हणजे हम्म. जेव्हा जेव्हा पियायचे तेव्हा तेव्हा हे व्हायचं. आणि शांत असेल तेव्हा खूपच शांत असायचे, म्हणजे शांत असेल तर हा देव माणूस, आणि हम्म. बिघडले तर राक्षसापेक्षा पण कमी नाही असं पण करायचे. अरे अरे हा हा हा. मग तेव्हा येऊन मग जावं देत आमचं सगळं म्हणजे जावेमध्ये वगैरे आमच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही एकदम बहिणी बहिणीसारखे राहायचो. अरे वा हा. पण हा पण ह्यांच्यामुळे अशा राहण्यामध्ये वागण्यामुळे प्रत्येकाला त्रास होतोच ना शेवटी. बरोबर आणि मी खरंय. जॉबला जायची ती घरात असायची, मग त्यांचं हा वागणं दारू पिलेला माणूस कसा वागतो एकदम ते. अगदी हा खरंय. आणि मग पिल्यानंतर वडिलांना पण असं खूप हे बोलायचे, मला बोलायचे, मुलांना असं तसं. अरे अरे नंतर अरे. मग एक दिवस असा आला की त्यांचा काय वाद झाला, मी कामाला गेले, मग ते हम्म. घर सोडून निघाले. आणि घर सोडून जाताना पण ते वडिलांना, वडील बोलले ना आम्ही जातोय करून, वडिलांना कॉलर पकडून बाहेर काढलं त्यांनी अरे अरे अक्षरशः. अरे अरे. हा आणि त्यांच्या जावीची मुलगी होती, तिला जेवायचं होतं, तिला जेवण सुद्धा नाही दिलं आई असं. गं. तिला असंच घरातून हे करून दिलं. मग त्यांनी त्यांचं त्यांचं उचलून घेऊन हम्म. गेले. आणि तेव्हा ते खूप पिलेले होते, म्हणजे प्यायचेच ते जास्त. जेव्हा प्यायचे हा. तेव्हा ते आउट ऑफ कंट्रोल प्यायचे, की त्यांना अरे सुधच अरे अरे नसायची. हा हा आणि शांत असायचे तर अजिबात व्यवस्थित राहायचे. हा 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 हा. मग त्या दिवशी त्यांनी जाऊन डायरेक्टली माझे दागिने विकले, पूर्ण होते तेवढे अय्या. घरातून ठेवून. हा पूर्ण म्हणजे मी सकाळी कामाला गेली आणि संध्याकाळी नोकरी तर पूर्ण घर खाली, पूर्ण कपाट, म्हणजे पूर्ण घरच असं हे झालेलं, पूर्ण उद्ध्वस्त. मला समजलंच नाही नक्की काय झालं करून ह्या लोकांमध्ये. अरे एवढं अरे काय अरे. झालं की हा. माणसं तर गेलीच, आणि खरंच म्हणजे माझा परिवार आहे ना माझ्यासाठी म्हणजे बोलत ना सोनं होतं खरंच सोनं होतं असं झालं. हो हो हो. हा आणि मग त्यांच्याविषयी म्हणजे त्यांच्याशिवाय आता हे असे असायचे, मी त्यांच्या जीवावर किंवा आपण बघून असं हसून बरोबर वगैरे हो राहायचो हो असं, हो. दुर्लक्ष करून थोडंसं. मग हा. असं करून करून ते निघून गेल्यानंतर मी एवढी टेन्शन मध्ये झाली. मग हम्म. त्यानंतर मग एक दोन हम्म. नाही, स्वामी सेवेत मी आलेली तेव्हा हळूहळू. हा हा. नंतर मग स्वामी सेवेत आल्यानंतर मग ते गेले तिथे, तसं झालं. मग हळूहळू मी स्वामी सेवेत आली, मग स्वामींचा फोटो वगैरे आणून पूजा वगैरे केली, त्यांना आवडलं ते, त्याच्याबद्दल वाद नाही. पण त्यांचं ते मारहाण अत्याचार सगळं चालूच होतं. आई म्हणजे ते गं. एवढं वागायचे ना असं की हा. अक्षरशः सहन नव्हतं झालेलं. एवढं मला हम्म. त्रास द्यायचे, मुलाला त्रास द्यायचे खूप. आई गं. हम्म. खूप म्हणजे खूपच. मग त्यानंतर आम्हाला कोण वाचवायला पण नव्हतं अक्षरशः. आई हा गं. म्हणजे त्यामध्ये राहतो ना, ते आजूबाजूचे माणसं सोसायटीमध्ये खूपच चांगले होते, ते आम्हाला वेळ आई पण द्यायला एवढे थांबले. दागिने विकले तुम्ही, असे ओपन का ठेवले? आपल्याला माहिती नाही आहे नाही की विकले म्हणजे कसं झालं माहितीये, हा की आमचं हे घरावर थोडंसं लोन बाकी होतं हा हा असं. मग ते हा लोन कसं फेडणार असं झालं त्यांचं. कारण की हा जेव्हा त्यांचे वडील होते तेव्हा आमच्याकडून कधी नाही गेले घाले लोन फेड हा नाही झालं तर वडील फेडायचे. आता ते निघून गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की समजा माझा रूम गेला तर हा असं. हा 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 मग त्यांनी काय केलं, तो हप्ता कमी करायला, हा 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 हा. हप्ता कमी करायला त्यांनी माझे दागिने होते तेवढे सगळे विकले अच्छा. असं. हा मग तो हप्ता कमी झाला, जेणेकरून ते माझ्या पगारातून हे होऊन जाईल हा हा. असं त्यांनी डोकं लावलं. पण त्यासाठी पण त्यांनी त्या दिवशी माझ्या मुलाला पण खूप मारलेलं आई घरात. हा गं. खूप म्हणजे त्रासच दिलेला भरपूर. हा आणि हा. त्यानंतर पण त्यांनी एवढा त्रास दिल्यानंतर सुरुवात केली ना अक्षरशः, हम्म. म्हणजे तुम्हाला मी सांगितली नाही की गोष्ट तुम्हाला वाटली म्हणजे माणूस म्हणून काय असतो. आई माहितीये? गं. हा. मग त्यांना मी हम्म. म्हटलं असं करून करून ते जास्त बियायला लागले. त्यांना लिव्हरला थोडासा त्रास दाखवला. तर मी म्हटलं आता काय मला शांत बसून चालणार नाही, आपल्याला ह्यांचा काहीतरी नाही, शांत करायलाच पाहिजे, ह्यांना कुठेतरी बरोबर थांबवलं बंदोबस्त पाहिजे. केला पाहिजे काहीतरी. हो. हा मग मी थोडंसं विचारपूस करून त्यांना मी नशामुक्ती केंद्रामध्ये टाकलं. हा हा हा. हा नशामुक्ती केंद्रामध्ये टाकल्यानंतर मग हम्म असं झालं की 3 महिने तिथे राहिले ते. हम्म हा हम्म
त्यानंतर मग माझा मुलगा पण इथे माझ्या म्हणजे बरोबर न राहायचा कधी कधी, कारण त्याला मी हं, कामाला येईन तर एवढा त्रास द्यायचे हं. की तर जगणं एकदम हे करून टाकायचे ते. आई मग तो गं! माझ्या मोठ्या नंदेकडे वगैरे राहायचा असं. हं, 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 मग हं, तो हं. पण इथे येऊन राहिला. मग ते तिथून आले. हं. आल्यानंतर मग ते जवळजवळ 10-12 दिवस माझ्याशी चांगले राहिले. मग हां, हां, हां. त्यानंतर त्यांनी नोकरी वगैरे बघण्याचा प्रयत्न केला. हां, हां. हां, तर त्यांना नोकरी नाही लागली आणि त्यांनी मग मला खोटं कारण सांगितलं, की "तू मला असं-असं टाकलंस, तिथे हं. माझा वेळ वाया गेला. आता शाळेचं ते एप्रिल, मे महिना असं तो निघून गेला ना. मग हो, आता मला हो. कोण नोकरी देईल?" मग त्याचा राग त्यांनी काढत-काढत त्यांनी मला नंतर एवढा छळ केला, एवढा छळ केला, की म्हणजे मला पोलीस स्टेशनपर्यंत जावं लागलं. अरे, अरे, तिथपर्यंत अरे! पण हां, कारण की मला रात्री-रात्री मारायचे, घरातून बाहेर काढायचे, ताई झोपेत पण तुम्हाला मारायचे. सलाम आहे हो. कसं केलं तुम्ही? हो, खूपच. हं, ताई त्यांनी माझा कान तर आहे ना, हं. जवळ-जवळ 5 ते 6 वेळा कानाचा पडदा फाडलाय. अरे, 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 अरे! एवढं मला कानाखाली जोर-जोरात मारलंय त्यांनी. आई गं! हं. आणि एकदा तर त्यांनी मुलाला सुद्धा अ, हं, दारूच्या नशेत अ, हं, त्याच्या मांडीवर पाय ठेवून हं, हां, त्याला हं. हातात सुरा घेऊन त्याच्या गळ्यावर फिरवत होते ते. आई गं! तो केवढा होता तेव्हा? तेव्हा तो होता 15 वर्षाचा. हां, 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 हां. हां. एवढं बापरे! करून मग माझ्या मुलांनी बघतात ना अक्षरशः म्हणजे हां. म्हणतात ना आपला संयम त्याने म्हणजे ना हातपाय गाळून बसलेला की आता मग मी नाही उठू शकत ह्यातून. आई तर ते आता गं! काय झालं काय माहिती की समजा मी आता शांत बसलो तर मी हं. गेलोच समजायचं. हां, हां. हां, मग हां. त्यांनी काय त्याच्यामध्ये अशी प्रचंड शक्ती आली हं. आणि तो असा त्यांनी ढकलून दिलं जसं काय. अरे हां. वाह! हां. आणि आमचं घर असं वंतच हे आहे हां, हां. बंगलो टाईप थोडंसं सीड्या आहेत आतमध्ये हां, छोट्याशा. हां. तर तो वर गेला धावत-धावत आणि त्याने हं. 2 जोडी कपडे म्हटलं घेऊन मी घराच्या बाहेर फक्त पडू दे. आता तर बापरे! घरात राहणं शक्यच नाही. हो, खरं आहे. हां. मग तो वरती गेला ना, हे पण त्याच्या पाठी-पाठी सुद्धा घेऊन पाठी गेले बाई वरती. गं! आणि तो कपडे 2 काढत होता आणि तेव्हा पण त्याच्या तसं बोटाच्या पाठच्या भागाने असं फवटा मारतो बघा, हो, हो, तसं हो. करून त्याला एवढं मारलं, आई गं! की तरी पण तो सहन करून ते 2 कपडे टाकले आणि पाठी-पाठी पळाला. खाली हं, पटकन आला, बाहेरून कडी लावली, तरी हं, पण ते तो खोलून त्याच्या पाठी धावायला लागले. मग तो हं, बाहेर जाऊन रिक्षा बघत होता, तर हं. रिक्षावाला त्याला घेईना. की कारण की त्यांनी गळाला सुरी लावलेली, रक्त अरे, बाहेर अरे, अरे, ऑलरेडी अरे! आलेलं. हां. हां, असं करून मग त्यांनी हं. तो बोलतो, "नक्की झालं का?" मग रिक्षावाले बघून, "मला का घाबरतात ते?" हां, मग हां, हां. त्यांनी बघितलं, की अरे, मग इथे पूर्ण रक्तबंबाळ झालंय करून. मग हो. त्यांनी दुसरं त्याच्यावर एक टी-शर्ट जवळचं घेतलं, ते घातलं आणि हं. तसं रिक्षा दुसरी पकडली आणि तो तिथून सटकून गेला. असं बापरे! किती 2000 लहान हो. वयात त्याच्यावर परिणाम हो ताई. खूप त्याच्यामुळे त्याचं शिक्षणावर पण त्याचा फार परिणाम झाला. होणारच, होणारच हो. ना ताई. हां. हं, आणि मग त्यांचं असं वागणं की तिथून आल्यानंतर मला एवढा त्रास दिला, मला सारखं मारणं, हे हं, हं, केलं. तर त्यातून मी हं, आणि असं कसं म्हणजे त्यांचं होतं, हं, हे ठीक आहे ते कामाला जात नव्हते. त्यांना नोकरी तेवढी छान-छान नंतर लागली. पण हं. नोकरीमध्ये पण आल्यानंतर पियायची. नंतर मग जायचंच नाही किंवा अरे! तिकडच्या प्रिन्सिपलला शिव्या घ्यायच्या किंवा काय असं बोलायचं की ती बरोबरच नाही नोकरी. असं करून त्यांनी पुन्हा 2 ते 3 वर्ष घालवली आई अक्षरशः. गं! हां. आणि त्याच्यामध्ये हां, दर महिन्याला माझा पगार आला, हं, की हां, अ, सगळं सामान भरलं. हं, घरातलं ए टू झेड लागणारं. भाज्या-बिज्या खचाखच भरायची. कांदे, हं, बटाटेपासून सगळं भरायची. हं, आणि डीमार्टला वगैरे पण जाऊन सगळं भरून आले, का हं. जो मेंटेनन्स किंवा काय असं आपलं असेल ना, ते हो, सगळं हो. भरून झालं लाईट बिल वगैरे, का जो पैसा उरेल, मग हं. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करून एवढी-एवढी रक्कम आता माझी. असं करून ते अय्या! पियायचे हां. मग ते पियायचे म्हणजे विचारच नाही करायचे. ताई मग तुम्ही आणि का राहिल्या हो त्यांच्याबरोबर? कारण की ना, हं. जेव्हा माझी जाव आणि हे लोकं सगळे सोडून गेले ना मला, हां, हां. त्यानंतर मला कोण नातेवाईक नंतर बोलतात ना, त्यांचा एक वेगळा हे होता, की कदाचित हं, हिच्यामुळे पण असं झालं. म्हणजे त्यांना माहिती होतं, हां. माझ्यामुळे नाही, की हं. त्यांनी माझ्या मोबाईलमधून त्याला माझे नंबर सुद्धा डिलीट केले होते काही, की बापरे! तू माझ्या फॅमिली बरोबरच काय, पण हं. ते मला आजूबाजूवाल्यांशी पण बोलून देत नव्हते. अय्या! एवढा म्हणजे त्यांचा म्हणतात ना दरारा होता ना, की हं. समजा ते दारू घ्यायला बाहेर गेले आणि जर माझ्या दाराच्या बाहेर 2 बायका येऊन बोलत असेल हां, आणि हां. जरी मी किचनमध्ये असेल, तरी त्यांना काय वाटायचं माहितीये, हां. हिने त्यांना बोलून आणलं आणि आई! माझ्याविषयी काहीतरी सांगितलं. मग येऊन ते मला मारायचे. अरे, अरे, एवढं. अरे! असं करायचे ते. बापरे! मला कामाला समजा त्यांना मला नसेल पाठवायचं, की हां. त्यांना दिवसभर बसून कंटाळा यायचा ना, हां, कारण की हां. मुलगा पण खाली नाही यायचा, मी पण बाहेर दिवसभर असायची. हो, 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 हो. कधी-कधी त्यांना म्हणत नसेल, तर मला ते आतून टाळं लावून घ्यायची.
मी सकाळी 5 वाजता उठून माझा डब्बा वगैरे सगळं आवरून तर बाहेर जर यायला निघाली. बापरे! हा, तर ते टाळात चावी द्यायची. ताई नाही कमाल आहे जायचं ना, तुमची. नाही जायचं ग्रेट आहात म्हणजे नाही तुम्ही. जायचं. ग्रेट ग्रेट आहात ताई हा, तुम्ही. एवढंपर्यंत. आणि मग नंतर माझ्या नातेवाईकांनी पण नंतर मग आम्हाला नाही सपोर्ट, कारण की बरोबर आहे, ज्या वडिलांना तुम्ही कॉलर धरून बाहेर टाकणार, तो बाप तुम्हाला विचारेल का, सांगा मला. कसं त्यांचा कसं त्यांचा विचारलं? पूर्ण सपोर्ट मला होता. मी त्यांना फोन वगैरे केला ना, तर हा ते मला बोलायचे, तू आमच्याशी बोल, तुझं हा सांग, उद्याचं सांग, पण त्या हा. माणसाविषयी आमच्याशी बोलू नको, की तो मरेल की जगेल आम्हाला हम्म. एका शब्दाने सांगू नको, त्याच्याविषयी आमची बोलू नको. एवढं बरोबर आहे. त्यांना हे केलेलं. कारण की त्यांचा स्वभाव कसा होता माहिती ताई, हा माझ्या नंदेचे मिस्टर वगैरे यायचे ना जेव्हा हा घरात काय प्रोग्राम असेल काय असेल, तर ते हा काय करायचे माहितीये, सगळ्यांना बोलवायचे, खाणं पिणं एकदम व्यवस्थित मजबूत. हं, हा 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 पण ते आल्यानंतर ना, त्यांना दाखवायचे नंदेच्या नवऱ्यांना, की बायकोला कसं मी कंट्रोलमध्ये ठेवतो. एवढं जबरदस्त हो. म्हणजे म्हणजे एकदम असा व्यवहार करायचे ना, आणि त्यांच्या समोर मुद्दामच मला ना, ते आले ना आले, त्या दिवशी हमखास मारायचे, आई हमखास. ग. असं रूम मध्ये नेऊन मारायचेच मारायचे. मग ती बघून बघून त्यांना पण चिड आली. नंतर मग हा प्रकार झाल्यानंतर मग आमच्याशी कोणीच नाही बोललं. बापरे! आणि हा बोलण्यासारखं पण राहिलंच नाही ना. आणि मी बरोबर. कोणाशी बोलणार मग. आणि मी तर असे दिवस काढले ना, की हा प्रत्येक क्षण आणि क्षण असं रडून आणि जीव असं दाबून दाबूनच काढला. असं घरातनं बापरे! कामून येताना पाऊल टाकू की नको. का माहितीये? हा जे दारू पियायचे ना, हा. ते त्याच्या काचा, बॉटल पूर्ण घरात पडलेल्या असायच्या. जेव्हा मी पाऊल टाकायची ना, अरे तेव्हा. अरे अरे ताई, किती तुम्हाला म्हणजे स्वामींनी शक्ती दिली असेल हो एवढं सहन खरंच करायची. स्वामीने शक्ती कारण दिलेली ते आहे. ऐकून अंगावर शहार येतात हो ताई माझ्या. ताई ऐका, तेवढं तर हं, करायचेच. हं. घरात ते गुटखा वगैरे खायचे ना, हां, हां. ते सुद्धा घरातच चुकायचे. हा, शी, 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 शी. परत घरात ना त्यांना आउट ऑफ कंट्रोल की लघवी सुद्धा किचन मध्येच करायचे टॉयलेट. काय म्हणजे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता काय की माहिती काय? असं काय वागायचं. पण हां, मी सकाळी ना त्यांना हं. मला, आणि सकाळी ना माझ्या सोबतच किंवा माझ्या अगोदरच उठायचे. हां. त्यानंतर अगोदर उठायची काय, ते मला रात्रभर झोपून सुद्धा देत नव्हते ताई, माहितीये का. बापरे! 2-2 मिनिटात. आणि ताई. नंतर त्याच्यानंतर डोकं त्यांचं असं झालं ना ताई, हां, की एक 10 मिनिटं झोपली ना, ते हं. तर पिलेले कंटिन्यू पियायचे. प्यायला हां. लागले का म्हणजे उतरली ना का प्यायचे, उतरली ना का प्यायचे. मग रात्री 2 असो 3 असो असं. बापरे! आणि हं. कंटिन्यू मला हलवायची, "शैला मला भूक लागली, शैला मला भूक लागली." आणि नंतर अरे एकदा त्यांचं डोकं एवढं पागल झालं ना ताई, हां. त्या गोष्टीसाठी पण त्यांना कंट्रोलच नाही व्हायचा, की आपण काय हं. वागतोय, किती वेळा आपण त्याची मागणी आई करतोय. गं! एवढं ताई, एवढं बोला. अरे तर माझ्या बापरे! मुलास तो आवाज त्याला पण जायचा ना, शेवटी मला तेवढी बरं. लाज वाटलेली ना, की हं. नक्की काय माझं चाललंय स्वामी. मला माझा मुलगा बोलायचा, "मम्मी हे आपण कितपर्यंत सहन करायचं?" कारण की बरोबर आहे. मी सकाळी त्यांचा मार खात डबा जो करून जायची ना, आई तो गं! खायला माझा मुलगा खाली नाही उतरायचा का, कारण की यांनी घरात खालीच घाण करून ठेवलेली असायची. शी, 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 शी. एवढं. मी कामावरून ना, मी मग सकाळी त्यांना जरा ताई स्वामी सेवा तर करायचीच, पण त्यांना काही सायकॉलॉजिस्टकडे ऐका, किंवा हो, ते पण ऐका. मी त्यांना सायकॉलॉजिस्टकडे पण घेऊन गेली. हां, हां, हां. तिथे मी त्यांना असा उपचार केला ना, की त्यांना मी टायमाला 70 रुपयाची गोळी, म्हणजे दिवसाला 10 दिवसाला 700 रुपयाचं पीठ, हे असं एक, अशा मी अरे काही गोळ्या बापरे! त्यांना मी खायला घातल्या 2015 पासून ते 2018 पर्यंत. अच्छा. हां. हां, एवढं करून सुद्धा मी हं. काय काय नाही केलं. मी शेवटी केंद्रे दादांना पण फोन केला. मी पतिपत्नीच्या मठात पण जाऊन आली. हां, हां. केंद्रे दादांनी सुरुवातीला आम्हाला चांगलं हे केलं. त्यांना पण केंद्रे दादा किती म्हणजे माणसांचा फोन उचलतात, किती कमी उचलतात सांगा मला. खूप हो, हां, बरोबर आहे. त्या केंद्रे दादांनी त्यांच्याशी 10 ते 12 मिनिटं बोलून त्यांना एवढं छान समजावलं. बोला. बापरे! हां. एवढं समजावलं व्यवस्थित, की त्यांनी एवढं पण सांगितलं, तुम्हाला जे ताई सांगतात ना दादा तुम्ही करा. ते हं, हं. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं चांगलं मार्ग दाखवतात. ते तुम्ही त्यांचं ऐका. हो, असं करून. हो, हो. हां, एवढं सुंदर समजावलं ना, पण त्यांना कसं होतं माहितीये, हं, म्हणजे हं. व्यवस्थित वागायचे ना ना ते. पण जेव्हा ते चांगले असायचे ना, तेव्हा लोकांना दाखवायचे मी किती व्यवस्थित, आणि ही लोकं बरोबर वागत नाही. हो, मुलगा हो. आणि बायको. पण लोकांना तर माहितीच होतं, की ही हां. लोकं बरोबर आहेत, कारण हा माणूस पितो तेव्हा त्याच्यामुळे ते डिस्टर्ब होतं. आणि असं हो, नाही, हो. काही खरं. पिल्यानंतर मग बाहेर पडायचे किंवा कुठे हां, काही लागायचं, मग त्यांना तिथून उचलून आणायचं घरी, हां, असं. हां. मग केजन दादांना पण मी असंच सेवा घेतलेली. जवळ हं. एकदा नाही 2दा सेवा केली मी. ते काढा वगैरे त्यांना असं दिलं ना. मी हां, एवढं तो कामं. काढा तर फार पॉवरफुल आहे ताई तो काढा. हो, मग तेच तर. मग ते तर मी 2दा सेवा केली. आणि मी असं नाही ताई, मला एवढं सकाळी जेव्हा जावं लागायचं ना, मी सकाळी तरी पण लवकर उठून हं, रात्री हं. येऊन पण मी एवढी सेवा, म्हणजे जेवढी होईल तशी, अर्धी नंतर अशी हं. करून मी ती सेवा करताना पण मला त्यांनी किती त्रास दिलेला आहे.
की ऐक ही ती गं. देवदेव करते, कारण की आमच्यामध्ये देवदेव करत नाही आणि ही देवदेव करते, काय करते काय माहिती कसलं. बापरे! हां. हा, एवढं सुद्धा तरी पण मी त्यांचं ऐकलं नाही. मी ते करायची म्हणजे करायची. करता करता तर त्यांनी मला असं देवाऱ्याला पण पूर्ण असं हात हे केलेलं आहे. आई मला तर गं. मारायचेच, मला तर हलवायचे. देवारा पण पूर्ण हलवलेला आहे त्यांनी, अरे, की अरे! आत्ताच्या आता तुझे देव सगळे फेकून देतो मी. स्वामींचा बापरे! फोटो आणला ना तू, फेकून देतो मी. असं अरे, तसं अरे, करून अरे, 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 बोलायचे. अरे! हां, हां. हा, हं, खूप म्हणजे खूपच त्रास. असं करून करून नंतर मग त्यांनी हं. विचार करा, मी दादांकडे जाऊन प्रदीप दादांकडे तिथे पण राहिले. तशीच ती दारूच्या नशेतच आम्ही तिकडे गेलेलो. तिथे आम्ही अच्छा, 2-3 आलेले दिवस का तुमच्याबरोबर? आलेले, पण ती दारू म्हणजे पिऊन झालेली त्यांची. हं. पण तशीच आलेली, अंघोळ वगैरे न करता. तरी म्हटलं अगदी ठीक पण. आहे, चला जाऊ दे. आपण तिकडे जाऊन त्यांना मी स्वच्छ बरोबर, करेन, असं बरोबर. करेन. येतात हां, आहे ना, ते महत्वाचं आहे. मग त्यांना बरोबर. तिकडे घेऊन गेली. प्रदीपदादांच्या समोर बसवलं. तर हं, प्रदीप दादा बोलले, की "हां, ठीक आहे, म्हणजे माणूस एवढा हे नाही." असं तसं करून त्यांनी मला समजावलं, सेवा वगैरे दिली, असं तसं करून. हं. पण त्यांना ते जरा जास्तच हे झालं. कारण काय माहिती स्वामींची काय असेल, की स्वामींनी त्यांची परीक्षा घेतली, चांगला माणूस आहे किंवा मला हं. स्वामींची सेवा करायची त्यांनी मंजुरी द्यावी म्हणून ते असे बोलले, असं पण असेल कदाचित, हो, असं हो. मला वाटतं. हां, हां. मग त्यानंतर येऊन ते म्हणजे त्यांना पण खूप बरं वाटलं तिथे राहून. त्यांचं माइंड थोडंसं चांगलं झालं. मला पण असं हां, वाटलं चला हां. आता आपण सेवा करू, तेवढी जमेल तशी, तसं होऊन जाईल सेट हळूहळू. हां, हां, हां. नंतर मग असं थोडेफार दिवस गेले, शेवटी नाही. त्यांचं ते त्यांच्यात महिना आला, हं. पगार आला, सगळं झालं भरून का त्यांचं ते रुटीन चालेल. तसंच हां, चालू हां. होतं. मग हं. कीर्तिदादांना असंच माझा मुलगा एकदा कामाला जायला लागला. असं 12वी झाल्यानंतर तो 2 महिनेच कामाला गेला. हां, मग हां. तो कामावरून आल्यानंतर त्याला झोपूनच नाही द्यायचे. त्याचं जेवण बनवलं असेल ते फेकूनच द्यायचे बाई किंवा हां, गं! असं. मग माझा तर जीव खूप जळाला एक दिवस ना, असं म्हटलं असं का करतात हे? हं, आप हं. आपल्यापर्यंत आपण सहन करू शकतो. पण बरं, मुलांच्या मुलांना नाही जेवणापर्यंत आपण गेलं ना, बघू हां. शकत. तर बरोबर आहे. तेव्हा माझ्या ना म्हणतात ना तळपायाची आग मस्तकात गेली, की अगदी हां, बरोबर. मुलासाठी आपण एवढ्या मेहनतीने कमवतो आज. हां, तो हो, आज रात्रपाळी करतोय. त्याला तुम्ही येऊन झोपून देत नाही, त्याला खाऊन देत नाही. म्हणजे हो. म्हटलं नक्की काय माणूस आहे हा? मग त्यावेळेस मला प्रचंड चीड आली त्यांची. आणि बरोबर आहे. अक्षरशः ते मला मारायचे वगैरे ना, तर माझा हं. मुलगा वरून बघायचा. जेव्हा ती पलटी मारून जायचे ना, तर मला माझा मुलगा समजावायचा, "अगं मम्मी, ते तुला मारतात आणि ते हातानं वळवले ना, काही तुला पाठ झाली का ते हसतात. माहिती का? त्यांना बघा. मजा येते तुला त्रास घेऊन. आणि आई तुला गं! ते मला बाहेर गेल्यानंतर कंटिन्यू मला फोन करून शिव्या वगैरे घालायचे. असं तसं. म्हणजे असं ते कंटिन्यू. राक्षसी वृत्ती झाली हो, होती हो, ती. हो. असंच वागायचे ते. अहो हं. मला सोडा, बहिणींना सुद्धा शिव्या द्यायचे. त्यांच्या फोन बहिणींना? करून. हो, सगळ्यांना. बापरे! कोणालाच सोडलं नाही. कोणालाच सोडलं नाही त्या माणसाने. हां, हां. त्याच्यामुळे असं हं. झालं. आणि मग हां, मग केदारदादांनी पण मी एकदा सकाळी, मग त्या सकाळी फोन केला, की "दादा हे असे का वागतात आहे? हा माणूस सुधारणार की नाही सुधारणार?" हं, त्यावेळी हं. मी डायरेक्ट त्यांना असंच विचारलं. हां, हां, तर हां. दादा बोलले, "तो अजिबात नाही सुधारणार." मग अय्या! तेव्हा मी रस्ता क्रॉस करत तिथे माझ्या असं बोलतात ना, मनामध्ये एकदम पूर्ण अंग माझं गरगरलं, की बरोबर. नाही म्हणजे सुधारणार. पायाखालची जमीनच सरकली हां, असेल. कारण की मी आज एवढं करते, की मला माहिती आहे, मला स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे. पूर्ण हं, म्हणजे पूर्ण. तर हं. असं दादांनी उत्तर दिलं ना, तर मला असं वाटलं संपलं माझा म्हणजे संसार. असं त्याच वेळी मला वाटलेलं, की हां, जर हां. माणूस नाही सुधरला तर माझं काय राहिलं मग? असं. बरोबर, बरोबर. नंतर मग मी हळू म्हटलं चला आता बघू, आता असं स्वामींनी सांगितलं. म्हटलं नक्की हा माणूस काय माझ्या मनात काय असेल करून? हं. कसे काय आपले पुढचे दिवस जाणार? असं हो. करून करून मग मी पुढे घरी येऊन मग बघितलं. म्हटलं काय कसं होईल काय सांगू शकत नाही. मग मी हं. काय केलं माहितीये, जी स्वामींनी सेवा माझी होती ना, मला दादा बोलले, हां, "तू सेवा करत राहशील ना, तर हां. तो माणूस जीव घ्यायला पण तयार कमी नाही करणार आहेस." अरे बापरे! हां, दादांनी मला एवढं क्लिअर सांगितलं, की "तू हं, त्याला तिथे तू आहेस तशी ना, एक हं, त्याला तू काम कर, तुझा मुलगा आणि तू हं. दारात दोघं जण उभं राहा आणि त्याला हाकलून द्या." खरं आहे, अगदी. हां. म्हणजे तर मी तुम्ही एवढं म्हटलं सहनच कसं केलं याचं विशेष हां. वाटतं मला. तर म्हटलं, "दादा ते तर शक्यच नाही, की तो माणूस राक्षस आहे. तो हं, आम्हाला घरातून हाकलून देईल करून." दादा हं. बोलले, "हो, ठीक आहे, चालेल." हां. म्हटलं, "ठीक आहे, आम्ही जरी घरातून बाहेर निघू शकतो, पण त्याला नाही काढू शकत." कारण की घर म्हटलं ना, तर त्यांचा एवढा घरावर तर प्रेम होतं आणि एवढा जिव्हाळा होता ना, की मला ते प्रत्येक रात्र बोलायचे, "निघ माझ्या घरातून. ओह! 5-5 मिनिटांनी निघ माझ्या घरातून. घे तुझा हं. बोजा बिस्तर निघ बाहेर." असं कंटिन्यू बोलायचे. म्हटलं, "ते बापरे! कशाचे घरातच जातील? त्यांचं नाहीच जात." आणि हं. त्यांच्या वडिलांना पण असं वाटलं, की मी ह्याच्या मुलावर अशा घर नावावर करून मोठी चुकी केली. ऍक्च्युअली घर आमच्या दोघांच्या नावावर माझ्या सासऱ्यांनी केलेलं. कारण की अच्छा. मुलाचा स्वभाव थोडासा असा माहिती होता, की हां, उद्या कमी जास्त काय झालं तर. पण हं. त्यांनी त्या गोष्टीची मला कधीच हे नाही करून दिली, की घर माझ्या स्वतःच्याच नावावर आहे. तुला रस्त्यावरच यावं लागणार आहे. कारण हां. की घरात सुख सुविधा चांगल्या आहेत. त्यांना असं वाटायचं, की हे माझ्या
माझ्या अंडरमध्ये आहेत आता हे दोघ हा जण. हा 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 हा, असं त्यांना वाटायचं. पण मी त्यांना म्हणजे नंतर बोलून दादाने मला बोलले नाही हा माणूस नाही सुधारणार करून. आणि तो सुद्धा फोन मला जेव्हा मी सेकंड टाइम केला हम्म आणि थोडासा प्रॉब्लेम झालेला तेव्हा मी स्वामींसमोरच बसलेली पूजा करायला आणि हम्म त्या दादांचा फोन लागला नाही. हम्म समोरून दादाचा फोन आला तेव्हा मी स्वामींसमोरच होती. तेव्हा हम्म दादा मला बोलले जे तुझ्या मनात आहे ना हम्म बाई ते सगळं बरोबर आहे. तुला सगळं माहितीये. फक्त हम्म. तू माझ्या मनातून काढून घेतेस आहे आणि तुला ते सगळं माहिती आहे ते तेच बरोबर उत्तर त्याच आहे. असं करून. हो. हा, मग मला माझ्या मला थोडंसं क्लिक झालं की नाही कुठेतरी काहीतरी चुकीचं हा, पूर्ण हा. माझा मुलगा मला नेहमी सांगायचा की मम्मी अगं त्यांच्यावर विश्वास का ठेवते. म्हटलं नाही, बरोबर आहे. मला त्यांच्यावर विश्वास आहे नाही ते ना मला माहिती. मला स्वामींवर विश्वास आहे ते नक्कीच त्याचं काही ना काहीतरी हा. हे करतील करून. असं मी त्यांचा ठाम ते बोलतो अगं मम्मी आपण कितपर्यंत सहन करायचं. म्हटलं बघ जो पाप करतो किंवा पुण्य करतो शेवटी बघा ते महाभारतामध्ये पण बघा त्याचे 100 अपराध त्याला हो. माफ होते. हा. जेव्हा 101 अपराध करायला गेला तेव्हा त्याला त्रास झालाच शेवटी. हा, बरोबर, हे खरंय. तसं मला म्हणजे स्वामींना एवढा म्हणजे माझ्यासोबत कोणीच नव्हतं. कोणीच नव्हतं. फक्त स्वामींना मी हाक मारायची रात्रंदिवस. आई विचार करा गं. मी एका खांद्यावर तरी मला एवढा एकदम मारलेलं ना की मी त्या खांद्यावर बॅग ठेवून कामाला जायला तयार नव्हती. एवढा माझा हम्म. खांदा पूर्ण त्यांनी लाल करून टाकलेला. बाई गं ताई, हा, मला म्हणजे ना माझ्या डोळ्यात पाणी येतंय हो सगळं ऐकून. एवढं एवढं हे करून टाकलेलं ना ताई त्यांनी म्हणजे आम्हाला ना सळो की पळो करून सोडलेलं. बाई अक्षरशः गं. आजूबाजूला पण असे क्यू खायचे आमच्यावर की काय हिचं आयुष्य करून माहिती बाई काय. गं. हा, आणि सगळं व्यवस्थित असताना आणि असं पण नाही त्यांना सांगितलेलं तुम्ही नाही कामाला जात ना नका जाऊ मी तुम्हाला रोजचे 200 रुपये देईन पण तुम्ही ना असं त्रास नका देऊ आम्हाला प्लीज खाऊन बाई पिऊन म्हटलं व्यवस्थित गं. राहा. असं फक्त माझ्या मुलाने मला त्रास नको देऊ आम्हाला. कारण की बघा मी 1-2 वेळा गेलेली घर सोडून पण आईकडे हा तेव्हा हे लोक तेव्हा त्यांच्या भावाला वगैरे घेऊन आले ते हा हा असं आणि मला घेऊन आले ते. हा. हा. पण ताई हा. तुम्ही तर गाववाले होते, तुम्ही तर वाटेल ते करू शकले असते. नाही पण ताई त्यांचं बोलतात ना माझा भाऊ पण साधा बोळा पडला. माझे आई वडील नंतर 2023 मध्ये आउट झाले. त्यानंतर अच्छा म्हणजे अच्छा. बोलतात ना पाठी असं कोण कारण की त्यांच्या घरचे तर त्यांना हेच नव्हते करत. बरोबर. हा, आणि माझ्या घरचे थोडेसे वीक पडले. हा. असं झालं. मला 2 मोठ्या बहिणी आणि माझा छोटा भाऊ होता आणि तो हा एवढा असा बोलणारा वगैरे चालाक नव्हता. तो साधा भोळा भाऊ आहे. त्याच्यामुळे हा त्यांनी त्या गोष्टीचा फायदा घेतला. हा माझ्याबरोबर होता तो फक्त माझा मुलगा होता आणि स्वामी होते बस. हा. असं. हा, हम्म. मग स्वामी मला दादा पण तेच बोलले की त्यांना जर ही सेवा तुम्ही करू सुद्धा ते तुम्हाला स्वामींना ते तो माणूस डावलतोय. हा असं मला दादांनी स्वतः सांगितलं की तो माणूस स्वामींच्या सेवेला पण डावलतोय. तो माणूस थोडासा हा हेच आहे करून. हा, हा. असं करून सांगितलं. नंतर मग हम्म काय झालं मी हम्म. मला ना बोलता बोलता थोडंसं हे झालं ताई नाही, थांबा. बरोबर आहे ना हो ताई. हा, सांगा तुम्हाला जसं सोयीने होईल ना तसं सांगा. आणि एवढा बिलकुल. पगार होता ना ताई त्यांना 2018 मध्ये. त्यांना हम्म. जवळजवळ त्यावेळेस 50 ते 55 हजार पगार होता. बोला. अरे आणि बापरे बाप. एवढा पगार ते फक्त स्वतःच्या चैनीसाठी उडवायचे. काय म्हणजे कमाल कधी आहे ना. कधी हा आणि खोटं बोलणं पगार उडवणं एवढं तर त्यांना हे कंटिन्यू होतं. कंटिन्यू. बापरे. आणि आणि माझंच काय मला कळत नाही की मी त्यांच्यावर कसं काय म्हणजे नवरा सुधरेल 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 ह्या आशेवरच आयुष्य काढलं. म्हटलं नाही बापरे. आज ना उद्या आज ना उद्या मी त्याच गोष्टीवर जी होती मी तिथून हटतच नव्हती की नाही सुधारणार करून. मग शेवटी शेवटी नंतर मला दादा असं बोलले ना ताई तर तेव्हा माझं दिमाग थोडंसं हेवा लागलं की नाही आपण कुठेतरी जास्तच विश्वास ठेवते. आज दादा आपल्याला बोललेत आहे की तिथून तू निघ ना तर तुझ्या जीवाला धोका आहे. मग हो. तेव्हाच मला थोडीशी मी थोडीशी अलर्ट झाली की नाही आता आपल्याला काहीतरी विचार करायलाच पाहिजे. आपण नवरा नवरा करत बसलो तर म्हटलं आपलं तर आयुष्य जाईल. आता एवढ्या मोठ्या मुलाचं पण म्हटलं हे होणार नाही. बरोबर मग बरोबर. हा, मग नंतर मी 2024 मध्ये हम्म. त्या दिवशी तर त्यांनी मला बाजूला गणपती हा आणि त्या हा. गणपतीच्या दिवशी तर त्यांनी मला माझा हम्म. मुलगा सकाळी गणपतीला बाहेर गेलेला आणि त्या दिवशी त्यांनी मला बोलले मला मोदक खायचे. आणि हा नंतर शेवटी शेवटी 6 महिना अगोदर ना ताई त्यांना कंटिन्यू हसत मी हा. मरणार आहे मी मरणार आहे मी मरणार आहे मी दारू पिऊनच मरणार मी दारू पिऊनच मरणार. तू एक काम बरोबर. कर मोदक बनव मी मोदक खाणार आणि मरणार असं. हम्म. आणि ते हम्म. मोदक बनवता बनवता मला त्यांनी एवढा त्रास दिला हम्म. की आता मोदक ही गोष्ट 5-10 मिनिटात होणारी सारखी नाहीये ना. बरोबर. वेळ लागतो त्याला. हा त्यांना आवडायचे म्हणून आणि दरवर्षी मी लग्न झाल्यापासून बनवते करून त्यांना आमच्या घरात सगळ्यांना आवडायचे. हा 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 हा. तर मी असे बनवायला घेतलं तर मला त्याचं पाठी नसतो ना जसं काय हिटलर कसं उभा असतो बनव बनव फटफट फटफट करून असं.
एवढं अरे तरी मी बापरे. घाईघाईत बनवलं आणि जेवण असंच करायचे. जेवण दिलं हं, जेवण दिलं तर जेवायचे नाही. नाही हं. दिलं आम्ही दोघं जण चोरून जेवलं का तिथून मग रागायचे. किंवा जेवणाला बसलं ना का जेवता जेवताच जेवण पूर्ण उडून द्यायचे. अय्या. हा आणि आम्ही दोघं लपून जेवतो पाठी किचन मध्ये. ते यायचे आणि जेवणाच्या टोपाला लाथ मारून जायचे. असं अय्या. एवढं ताई माहितीये. म्हणजे आम्हाला घरात सगळं आणून ठेवायचे. हं. चिकन, मटण, मच्छी सगळं पण खाऊन नाही द्यायचे. बाई एवढं. गं. हा म्हणजे आम्ही कुठे जेवणार मग आणि कसं बनवणार असं जर घरात बरोबर. असेल तर. मी हं. कामावरून 10 पावणे 10 आली त्यानंतर पहिला मी घर साफ करायची. हा हां. इव्हन त्यांनी ना कधी कधी घाण पण करून ठेवायचे ते एवढं पण मी साफ केलेलं आहे बोल. अरे, 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 अरे! मग माझा मुलगा त्यासाठी मग उपाशी राहायचा दिवसभर वरती. तो पण बापरे! खाली नाही यायचा मग त्याला वर जाऊन कधी कधी ते मारायचे किंवा हां, त्याला हां. खालूनच दिवसभर शिव्या द्यायच्या आजूबाजूला पण पुन्हा आई गं. वैतागून जायचे की नक्की काय चाललंय ह्या माणसाचं. मग त्याचं लहानपणी पण त्यांनी लाड वगैरे काहीच केले नाही का नाही तू? नाही 10 वर्षापर्यंत केला. हां. 10 वर्षापर्यंत व्यवस्थितच होते अगदी. हां, काय हां, हां. प्रश्नच नव्हता. हां, हां, दहा हां. वर्षापर्यंत हा आणि खूप आमचं म्हणजे एकदम चांगलं. बाहेर हं, वर्षातून 3 वेळा फिरायला जायचं खाणं पिणं बाहेरचं एकदम पैसा पाणी. आणखी हं, सासरे घरची परिस्थिती एकदमच हं. प्रश्नच नाही अशी एकदमच हं, चांगली होती. हा मग हं, त्यानंतर मग हळूहळू हे त्यांच्याच हे झालं असं. हं, हा मग 2024 गेल्या वर्षी हं, जेव्हा गणपती होते ना मग त्यांनी ते मोदक बनवायला लावले तरी खाल्लं नाही. मग मी हं. ताट ठेवून दिलं परत मला बोलतात मला वाढून दे करून. असंच करत करत त्यांनी 4 वाजवले. हां. आणि मच्छी घेतली बांगडा घेतला मला बोलतात ते मला बांगडा तळून पाहिजे. म्हटलं अहो गणपतीचा दिवस आज कुठे नाही मला खायचे. अय्या! म्हटलं ठीक आहे तुम्ही खा मी नाही खाते करून असं करून मग खायला दिलं. थोडेसे काय 2-3 घास खाल्ले आणि दिलं पूर्ण ताट फेकून असं पूर्ण ताट फेकूनच द्यायचे आम्ही आई हातातलं. गं! माहिती का किंवा चपातीला असं लाथ मारून उडवायची ताई म्हणजे असं. तुम्हाला आणि मग मारायला ते साफ पाहिजे. करायला गेलो ना ते साफ पण त्यानंतर मग मारायला सुरुवात करायची. अरे, 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 अरे! हा मग त्या रात्री त्यांनी तसं केलं मुलगा बाहेर गेलेला. हं. रात्री परत त्यांनी तसंच मला मारायला सुरुवात केली काठी घेतली आणि मला मारायला सुरुवात केली त्यांनी. आई गं! मग मी आणि मला माहिती आता हे मुलगा घरी नाही म्हणजे हे मला जास्तच मारणार करून. बाई तर मी गं! किचन मधून बाहेर हॉलमध्ये धावत आली. तर हां, मी मनातल्या मनात खरं म्हटलं स्वामी तुम्ही असेल ना तुम्ही आज प्लीज घ्या करून. कारण की ह्या माणसाच्या अंगात आता हे शिरलंय. हां, हां, आणि हां, ते कंटिन्यू मग मारता मारता मी बोलली ओ नका मारू ना नका मारू असं करत करत आजूबाजूला ऐकलं. हां, तर मग त्यातले 1-2 मिळून सगळेजण तिथे गोळा झाले बाहेर. आणि हां. त्यांना बोलले की तुम्ही वैराळ कडी खोला करून असं. हं, हं. कडी खोला तर ती खोलतच नाही काय नाही झालं काय नाही झालं नाही तुम्ही कडी खोला आम्हाला आतून आवाज येतोय करून. असं अय्या! करून करून त्यांनी मला बाहेर घेऊन गेलं बघ तिथं मला पूर्ण एवढं मारलेलं ना मांडीवर हातावर. आई ते गं! बळ म्हणजे 2 महिने गेले नव्हते. 2 महिने बापरे! एवढं जोरात मारलेलं. हां, आणि हां. मग बाहेर गेली तर त्यांना बाहेरच्या माणसांना सगळ्यांना शिवाय द्यायला लागले की किती दिवस राहणार आहे तू त्यांच्याकडे अशी लपून हा तू घरात येणारच नाही का असं तसं. मी 2-3 तास बाहेर राहिली समोर अशी. हां, नंतर मी 5:30-6 ला आली घरी परत. हां. म्हटलं ठीक आहे मला बोलली येईल मी काय नाही करणार. आली तर परत थोडी बडबड केली असं केलं आणि परत 1-2 चापटी मारल्या मला. अरे, अरे! हा म्हटलं जाऊ दे आता मी बाजूला बसणार ना मी जाऊन किचन मध्ये जेवणच वरतीच जाऊन बसते स्वामींच्या इथे असं. हां. आणि नंतर मग संध्याकाळी खाली आली. म्हटलं आता जेवण तर बनवलंच पाहिजे ना काहीतरी. हं. जेवण बनवायला घेतलं. मला बोलते जेवण बनवते काय मी जेवतो का ती जेवायची नाही पिल्यानंतर. हां, 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 आम्ही हां. दोघंच जेवायचे. हा हां, मला बोलतात आहे सगळ्या लाईटी बंद केल्या घरातल्या त्यांनी किचन मध्ये पण लाईटी बंद केली. हां. हा आतून टाळं लावून घेतलं. अय्या! हा आणि हां. चावी स्वतःकडे. 8 वाजून गेले ना अजून मुलगा आला नाही त्याला तर मी घरात घेणार नाही. हा अय्या! तो हा जॉब करणार मग तो कसा येईल आता वेळात? नाही नाही तो तेव्हा जॉब नव्हता करत तेव्हा तो गणपतीसाठी मित्राच्या घरी गेलेला. अच्छा, अच्छा. असं हा हं. गणपतीच्या ह्या पहिल्याच दिवशी. आई आणि गं! मग नाही पहिल्या नाही दुसऱ्या दिवशी पहिला दिवस हं. माझा चांगला गेला मी सगळीकडे सोसायटीमध्ये दर्शन वगैरे करून आली. आणि दुसऱ्या हां. दिवशी असा प्रकार झाला. हं. शनिवारी गणपती आले रविवारी असं झालं. आणि बापरे! मग किचन मध्ये पण लाईट बंद केली मला बोलतात बनव तुला कसं बनवायचं जेवण. हां, म्हटलं हां. हा काय प्रकार आहे हो. हं. काळोखात मध्ये पूर्ण मी अंधारामध्ये आणि असंच आम्ही राहायचो ताई. पूर्ण बापरे! घर काळोखमय. फक्त किचन मध्ये आम्ही दोघं जण गपचूप जेवायचं ती झोपलेली असेल ना असं पडदा सारून हळूहळू बोलायला बिलायचं काय नाही. बापरे! एकदम असं आम्ही दिवस काढले असे आई बोला. गं! आणि नंतर मग हं. हा कारण की जाग तर परत शिवाय देतील. बरोबर. जेवण सांडून देतील असं. आई मग गं! मी त्यावेळेस मग संध्याकाळी मी भडकली म्हटलं आता हे तुमचं अति झालंय तुम्ही पूर्ण लाईट बंद केलेली आणि मला बोलताय की कडी लावून घेतली टाळं लावून घेतलं. म्हटलं हं, आता मला हे परत मारायला घेतलं रात्र झालीये. हं. तर
त्यांनी सुरुवात करणारच होते. तर हं. माझे हातपाय पूर्ण थरथर कापायला लागले. म्हटलं आई आता मी गं! दुपारीच एवढा मार खाल्लाय, आता मला यांनी परत मारलं तर. बापरे! आणि मग आतून कवडी लावली म्हणजे मुलाला तर मी घरात रात्री घ्यायची नाही, आणि लेट मुलगा आला तर त्यांना घरात नाही घ्यायची त्याला ते. अरे! रात्रभर बाहेर ठेवायची. त्याच्या आई मित्रात गं! जायचं नाही. का जायचं घरात सोडून? असं. बापरे! हां, हां. मग त्यांनी काय केलं, हं. मी काय केलं, एकमेकांना बोलली, "काम करा तुम्ही, कडी खोला, मला बाहेर जायचंय करून." हां, तर हां, मला बोलले, "तू बाहेर गेली तर घरात यायचं नाही." म्हटलं, "ठीक आहे, चालेल." हां. असं करून मी बाहेर पडली हां. आणि मी समजली, की आता हे मला परत मारायलाच आलेले आहेत. म्हटलं, "आता मी मार खाऊन खूप थकली आहे आणि माझी आता बरोबर. सहनशक्ती नाहीये." तर मी म्हटलं, "आता हं, मी ना, माझा मुलगा आला, की त्याला हं. घेऊन मी निघून जाणार घरातून. मी नाही थांबणार." मी तेव्हा पूर्ण बरोबर, ठरवलं. बरोबर. म्हटलं, "नाही, आता बस झालं. आता मी खूप सहन केलं." म्हटलं, "आता हं. आजूबाजूला पण बोलतात आहे, तू कशाला राहते किंवा तू का सहन करते बरोबर आहे असं ना इथपर्यंत ताई. झालं." खरंय. दुपारी मारलं, संध्याकाळी परत तो माणूस धावायला आलाय, परत मारायला आलाय करून. तर मी हं, म्हटलं, "नाही." मग असं हं, करून करून 11 11:30 झाले. मुलगा हं, आला. हं, आम्ही मग दरवाजा त्यांनी काही लावला नव्हता. हं, असंच लोटून दिलेला. मग हं. ते झोपलेलं असताना आम्ही वर गेलो, फटाफट कपडे घेतले आणि हं. आम्ही पूर्ण कपडे घेतले. जेवढे जमतात ना, बाहेर आपण राहूच जेवढे या घेता उद्देशाने. येतील. हां. हां, पूर्ण कपडे पॅक केले हं, आणि आम्ही घरातून बाहेर पडताना मी सोसायटीवाल्यांच्या म्हणजे आमच्या सेक्रेटरीला सांगितलं, की मी घरी सोडून जात आहे. आम्हा हं. दोघांना नाही जमत आहे. आता आमच्यावर खूप जास्त प्रमाणात अत्याचार होते. बरोबर. तर काय झालं तर तुम्ही त्यांना सांगा करून, असं. मग हां. तितक्यात ते उठले. त्यांनी काय केलं, माझा मोबाईल अरे! लपवून ठेवला. अरे! हां, माझा मोबाईल लपवून ठेवला आणि तो देत नव्हता. मग माझ्या मुलांनी त्यांच्याकडून जबरदस्ती खेचून घेतला. हां, हां, आणि हां. मग आम्हाला उठले ते. मग त्यांना कळालं आम्ही एवढं सगळा बोजा घेऊन चाललोय करून. हां, मग हां, हां. त्यांनी काय केलं, हं. आम्हाला सगळ्यांसमोर शिव्या द्यायला सुरुवात केली. माझ्या दारात पाऊल नाही टाकायचं. म्हटलं आता येणारही नाही. भले बरं. काहीही हो. तुमचं घर आहे ना, तुमचा बंगला असो, काही असो, म्हटलं त्याबद्दल आम्हाला सुखाने राहता येत नाही ना, तर आम्हाला हं. अजिबात काय नको तुमचं. खरंय. असं, असं. मग असं करून आम्ही 1 महिना मी आईकडेच राहिली. मी आलीच नाही. हां, 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 आलीच हां. नाही. नंतर मग तेव्हा माझ्या जावेला आणि चुलत जावेला वगैरे घेऊन आजोबांना सगळ्यांशी नंतर 1 महिना त्यातून बाहेर आले 1 हप्त्यानी पिऊन. मग सगळ्यांशी चांगले वागले, दाखवलं मी चांगलं सुधारलो करून. मग हां, जावेला आणि चुलत दिराला घेऊन मला घ्यायला आले. तिथे हां. स्वामींची शपथ घेऊन सांगितलं मी नाही पिणार करून. हां, हां. हां. आणि मग मी पण म्हटलं चला जाऊ दे आता, आपण काय वाद तर होतात रे, शेवटी आपल्याला संसार थोडी ना हो, तोडतो आपण. बरोबर. हां. मग असं करून मग माझा मुलगा पण घाबरायचा तरी पण यायला, मी पण घाबरायची. पण आता घरातली माझी बहीण वगैरे पण बोलतात, "जा आता काय करणार आहे?" तर ती अच्छा, लोकं मला बोलली बहीण नाही वगैरे जा. आहे तुम्हाला? 2 बहिणी आहेत, 1 अरे! भाऊ आहे. हां. हं. हां. मग आलो आम्ही. आल्यानंतर मग राहिले चांगले ते व्यवस्थित. सगळं हं, व्यवस्थित. मग आईचं त्यांचं श्राद्ध होतं वगैरे. म्हटलं मला खूप गॅरंटी नव्हती तू येशील वगैरे. मी हं. खूप देव केले. तू काम तुला माहित नाही देव किती प्रेम करतो, असं तसं. हं, भरपूर हं, म्हणजे हे केलं. हं. घर तर पुन्हा खराब करून ठेवलेलं. अरे! आल्यानंतर मी घर साफ केलं. सगळं म्हणजे पण आपलं आपण करावंच लागतं ते. काय करावंच करायचं नाही. लागतं. खरंय. मग 1 महिना नाही झाला. बरोबर 22 तारखेला आली. बरोबर 22 तारखेला हं, साहेबांचं दुसऱ्या पुढच्या महिन्यात हं. 1-2 दिवस अगोदर पिऊन पुन्हा तेच. अरे, अरे, अरे! हां, पुन्हा तेच. म्हटलं मी भावाला फोन केला. म्हटलं, "अरे राईने असं-असं केलंय, काय करू?" हं. तर मला बोलले, "नसेल ते जमत तुला तर तू सरळ ये निघून." असं बरोबर. मला बोलला. हां. तर मी म्हटलं बघते मी तरी पण 2-3 दिवस बघते मी आजची रात्र काय करतात ते. कारण की हं. ते मला हाकलवायचे ना रात्री 2-2:30 वाजता हाकलून द्यायचे बाहेर. अरे, अरे, अरे! बाहेर काढायचे नाही पण बाहेर जा बोलायचे कंटिन्यू. बाहेर गेली का तिथून रिटर्न परत घेऊन यायचे. मग अच्छा. हॉलमध्ये नाही झोपायचं. किचनमध्ये गरमीमध्ये एकटी झोपायचं तू. अरे, असं. अरे, अरे, अरे! हां, असं करायचे. हं. मग मी म्हटलं चला आजची रात्र बघते. माझा मुलगा बोलला, "मम्मी आपण नको जाऊया. थांब थोडंसं. हं, काय हं, हं. घाई करू नको." मग दुसऱ्या दिवशी चांगले राहिले ते. हं, मग हं, असं हं. करून मग काय झालं माहितीये, आता बघा स्वामींची लीला तुम्ही बघा हां. कसं झालं. 2024 हं, हं. गणपती झाले. त्यानंतर मला अचानक हं. ते नंतर पिऊन झाले व्यवस्थित. त्यानंतर त्यांनी त्रास नाही दिला आणि मला अच्छा. बोलले, "मी तुला हं. त्रास देणार नाही. तू हां. काय घरातून." मी त्यांना क्लिअर सांगितलं. नंतर त्यांना मी क्लिअर सांगितलं, "बघा, मी हं. आता गेली ना, तर मी अजिबात येणार नाही. मग तुम्ही हां. भावाला काही म्हटलं कुठून कोणालाही आणा. मी हां, हां, हां. अजिबात येणार नाही. मी वाटलं रस्त्यावर राहील, भीक मागून खाईल, पण तुमच्या अरे वाह! दारात मी नाही येणार." हां. हा असं. स्टँड तुम्ही आधीच घ्यायला पाहिजे होता. हां. मग मी त्यांना वाट बघितली. मी चुकी हां. केली ॲक्चुअली. मी वाट बघितली. बरोबर. ती स्वामीच देतात बुद्धी, हां. कारण की सहनशक्ती. आपण एखाद्याला म्हणतात ना, जो आपला संसार आपल्या हाताने आपण नाही तोडू शकत ना एवढ्या नाही. लवकर अगदी सहजासहजी. बरोबर आहे. हो. हां, कारण की मला माझ्या स्वामींवरच विश्वास होता. मला त्यांच्यावर विश्वास होता. कारण की बरोबर. त्यांनी जी हे केलं ना चुका आयुष्यात एवढ्या, की त्या हं. माफ करण्यासारख्याच नव्हत्या. असं. बरोबर. हां, हां.
पण मुलाच्या भविष्यासाठी आपण घालतो 4 माणसात आपल्याला तिथे राहावंच लागतं. मुलांसाठीच सगळं हो, सहन करतात हो श्रेया, सगळ्या तेच. स्त्रिया. हं. मग असं झालं. हं, त्यानंतर मग ते हं, मला बोलले, "तुला का मी घरातून हाकलवणार नाही. पण काय हं. जाऊ नको, वेड्यापणासारखं सगळं करू नकोस. हो, काय असेल असा तर मेसेज. हां, हां, असं असं करून तू हां, राहा करून व्यवस्थित. काय हं, टेन्शन नाही करत." तर हां, म्हटलं, "ठीक आहे. तुम्ही व्यवस्थित राहत असेल तर म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही." तर म्हटले, "मी रात्रीच जाणार होती." त्यांना मी क्लिअर सांगितलं, "मी तर रात्रीच हां, जाणार होती." मग हां, असं करून माझं ना हां, 1-2 दिवस गेले ना ना ताई, तर हां. मला थोडासा ह्याचा त्रास व्हायला लागला कसला? पिरियडचा. पिरियडचं जरा अरे! जास्त म्हणजे खूपच. आई गं! अचानक म्हणजे मी कामाची तयारी करायला निघाली आणि मी सांगते, की "अरे मला खूप त्रास होतोय" आणि बघते तर म्हणजे टू मच असं. अरे, आणि अरे, मग अरे, अरे, अरे! मी झोपलीच डायरेक्ट. झोपली तर मी उठलीच नाही आणि मला असं त्रास व्हायला लागला, की मला डॉक्टरकडे गेली मी. तर डॉक्टर सोनोग्राफी वगैरे केली. हां, त्यानंतर मग माहिती पडलं, की हां. थोडा पिशवीला त्रास आहे करून. अय्या! हां, त्यानंतर मग मी 1 महिना गोळ्या औषध खाल्ले. तोपर्यंत ते व्यवस्थित होते. 1 महिना गोळ्या औषध खाल्ल्या. तो डॉक्टर बोलला, "हे एवढं-एवढं कर, मग नंतर बघू. तुझं हं, काही झालं तर नाही तर मग बघू काय ते असेल. पिशवी साफ हं. वगैरे करावी लागेल." हां, हां. म्हटलं ठीक आहे. मग 1 महिना गेला. त्यानंतर मग आमच्या तिथे नाही होत, होत परत पुन्हा त्रास सुरू झाला तसा. आई हां. मग गं! मग ते मला बोलले, "आपण इकडच्या डॉक्टरकडे नको. आपण जरा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जा. तू तिथे तुझी ट्रीटमेंट कर." म्हणजे असे बोल तुमच्याकडे तुमच्याबरोबर यायचे का तसे ते? हो, मला पूर्ण सपोर्ट होता त्यांचा. हां, जर ते हां. व्यवस्थित असेल ना, तर मला आपल्या साखरेच्या डब्यात साखर किती आहे किंवा घरात काय आहे, काय नाही मला काहीच बघायला नाही लागायचं. हो. एवढा सपोर्ट होता. आपण अच्छा. जर ते बोलतात ना, त्यांना हात तोंडाला लागली ना, हां, हां. मग कायच्या काय हां, असं. हां. हां, हां, हां. सांगते असेल तर देव माणूस, नाहीतर मग राक्षस बनायचे पूर्ण. हां, 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 हां. हां, मग असं. मग हं, त्यानंतर त्यांनी हं, आम्ही डॉक्टरकडे फॅमिली गेलो. मग हं. तेव्हा असं सांगितलं, निदान पडलं, की हं. नाही हिला पिशवी काढावीच लागणार करून. अरे, असं अरे, अरे, अरे! अचानक, हां. अचानक म्हणजे एकदम अचानक एवढं हे झालं ना, डिसिजन फास्ट घ्यावा लागला ना, काही बापरे! कळलंच नाही. आणि हं, त्यानंतर मी जी घरी होती ना, मग ती हं, घरीच राहिली मी. हां. नंतर हं, मग काय झालं, हं, की ऑपरेशनचं नक्की झालं. ऑपरेशनचं सगळं आम्ही जाऊन ट्रीटमेंट वगैरे सगळं डेट-बीट सगळं फिक्स केलं सगळं. हं. आणि जसं ऑपरेशन जवळ आलं तसं 2 दिवस अगोदर बाबा परत सुरू झाले पियायचे. अगं बाई! हां. आणि मला एवढं टेन्शन आणि ॲक्चुअली काय झालं माहिती त्यांनी काय केलं, हं. आयुष्यभरात त्यांनी एवढ्या एल-आय-सीया काढलेल्या ना आमच्या नावावर, हां, हां, एवढ्या. त्यांनी ह्या ज्या हे लोकं सगळे निघून गेले ना, त्यानंतर हां. त्यांना पैसा प्रमाण जास्त लागायचं. म्हणजे हां, तुम्ही हां. मी तुम्हाला सांगेल ना आकडा तर तुम्ही बोलाल, की काय म्हणजे काय? अरे ते बापरे! टायमाला गेले ना बाहेर का ₹2,000 उडून यायचे टायमाला. बापरे! दिवसाला ते 10,000 ते 12,000 उडवायचे. अरे, 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 आता अरे! तुम्ही बोलाल कसं ना, त्यांनी काय केलं माहितीये, त्यांच्या जेवढ्या एल-आय-सी होत्या ना, त्या हां, हां. सगळ्या त्यांनी तोडल्या. बघा. सगळ्या. हां, माहिती हां. आहे. हां. आणि मग हं. ते जर पैसे ते घेऊन मग मग ते असे तुमचं प्रकारे लक्ष नव्हतं का ताई ते हे मोडतायत? नाही माझं लक्ष मला सगळं लक्षात होतं. पण त्यांना कंट्रोल करूच शकत नव्हतो हां, कोणी. हां, हां. एवढी त्यांची पॉवर आणि त्यांचा आवाज आणि त्यांचा दरारा, की काय सांगू तुम्हाला. अच्छा. हां. म्हणजे त्यांच्यापुढे कोणी जायचंच नाही आणि अक्षरशः पूर्ण जग हरलं म्हणजे हरलं त्यांच्यासमोर. किती हं. लोकांनी त्यांना समजावून सांगितलं असेल, चांगल्या-चांगल्या लोकांनी, तरी पण त्यांनी नाहीच ऐकलं. बापरे! कोणाचंच नाही ऐकलं. हां. नंतर मग माझं ऑपरेशनला मला ॲडमिट करायला तर मला आईकडे सोडलं त्यांनी नेऊन. हां. हं. माझ्या आईचं आणि ते कारण की मी इथे नाही गेले, कारण की इथे मला सपोर्टला कोण आहे ना, मी ऑपरेशनला गेली तर हो, हो, हो. असं. आणि बरोबर. माझं ओपन सर्जरी झाली. त्याच्यामुळे मला आराम जास्त करावा होता. आणि 2 हो. दिवस अगोदर ह्यांनी असं चालू केलं, मला प्रचंड टेन्शन आलं. म्हटलं आता करू काय मी? आई गं! हां. त्यांनी काय केलं, मला 2 दिवस अगोदर माझ्या आईकडे नेऊन सोडलं हां. आणि 2 दिवस घरी आले. तिथून हं. तसेच ते मला घेऊन हं. नंतर 1 दिवस अगोदरच हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट करून टाकलं, की मला टेन्शनच नको कुठूनच आता, अय्या! असं. हां, नेलं, ॲडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन. हं. फोन करते, आलेच नाही. आजूबाजूला फोन करते, "अहो, ती घरात आहेत का?" "हां, आत्ताच जाऊन बाहेरून ते त्यांचं सामान घेऊन आले." आणि मला बघा. ऑपरेशनच्या वेळेस ना आले. अशी माझी बहीण जर मी सांगून ठेवलेलं, "बाबा तू ये करून," त्यांचा काही भरोसा नाही करून. हो, हो, आणि मला हो. एवढं वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं, की वाईट म्हणजे वाटणारच मला ना. ऑपरेशनच्या वेळी ते मला दुखणार म्हणून हे नव्हतं, की माझा हं. नवरा माझ्याबरोबर नाहीये म्हणून. आज एवढं मोठं बरोबर. ऑपरेशन साहजिक आहे करून. वाटतं ना ताई. आणि मी बरोबर. स्वामींनाच हाक मारली. अक्षरशः ताई माझं ऑपरेशन चालू असताना स्वामी माझ्या असं सफेद कपड्यामध्ये माझ्या जवळ येऊन बसले होते. बोला. ओह! बघा. आणि स्वामींनी तर मला वेळोवेळी एवढी प्रचिती दिली ना तुम्हाला मी काय सांगू. त्या आई आधारावर मी इथपर्यंत आलीये.
माझ्यामध्ये खरं. तेवढी कॅपॅसिटी नव्हती. बरोबर. स्वामींनी मला हे सगळं, आणि जेव्हा मी स्वामी सेवा करत होती ना, तेव्हा हं. मला दिव्यामध्ये चंद्र ते बोलतात ना, सगळं हो. सगळं दिसायचं. मी दादांना पण विचारलं. हां. कपाटीवर ओम वगैरे कंटिन्यू यायचा. दादा बोलायचे, स्वामींना तुमची सेवा मंजूर आहे ताई. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं आज ना उद्या आणि सगळं. प्रत्येक हां. वेळेला दादा फोन पण उचलत होते हां तुमचा? उचलत, आणि त्यावेळेस बरं उचलत नाही. आता मी हल्ली लावते फोन उचलत नाहीयेत. हां, असं झालं. आता खूप बिझी आहे सध्या. हां, असं झालं. हं. दादांनी मला खूप म्हणजे बोलतात जे मनोबल दिलं ना, ते दादांनी दिलं मला. आई प्रत्येक वेळी मी गं! त्यांना सांगायची, "दादा ते असं करतात, ते दादा तसं करतात. काय तू हां. बिनधास्त हे कर, तू असं कर, तसं कर." असं हां, करून. हां, हां, "तुझा हां. पगार घेतो, तुलाच मारतो, तुझ्या जीवावरच पितो." असं. हां, हां. असं मला बोलायचे ते. मग मला असं वाटायचं, नाही ठीक आहे चला, आता म्हणजे स्वामी माझ्या बरोबर आहे, ते असं सांगतात ना, मग मला थोडंसं धाडस यायचं त्यांच्याशी बरोबर. कणखरपणाने बोलायला वगैरे असं. हां. तेवढ्यापुरतं ऐकायचे, मग परत हं, असं. हं. कारण की जास्ती पिल्यानंतर त्यांचा राग आपण कंट्रोल करू शकत नव्हतो. कारण नाही. डायरेक्ट मारायचे ते. आई गं! असं. हं. मग त्यानंतर मग ऑपरेशन झालं वगैरे, आणि मग 7 दिवस मी माझ्या फॅमिली डॉक्टरला सांगितलं, हं, त्यांना सांगायला मिस्टरांना, की हं. तिला माहेरीच ठेवा. इकडे येऊन तर माझी सोय नव्हती ना. आपलं बरोबर. ऑपरेशन. मी 7 दिवस तिथेच राहिली. नंतर 7व्या दिवशी नंतर मग मला आले घ्यायला. ऑपरेशनचं बिल वगैरे पे केलं. त्यांनी केलं त्यांची. बिल पे हां, केलं? हां. जेवढ्या माझ्या एल-आय-सी होत्या ना माझ्या नावाच्या, हां, हां, ते हां. पण त्यांनी शेवटी मोडल्या, आणि नंतर मग नाही होत. तर त्यांनी काय हं. केलं, माझं मंगळसूत्र होतं मोठं, ते गहाण ठेवलं. अरे! शेवटी. कारण की हं. ह्या माणसाला कोण, आता जरी माझ्या बहिणीकडे, भावाकडे पैसा असेल, तरी हां. पण ह्या माणसाला कोण द्यायला लवकर तयार नव्हते. पण बरोबर. हां. एवढं मात्र होतं हां, पण कोणाचा एक पैसा नाही बुडवला त्यांनी. अच्छा, म्हणजे अच्छा. ज्यांच्याकडून हं, घ्यायचे ना, तर त्यांना हं. 500च्या ऐवजी 1000 द्यायचे. बघा पण मग. कधीच हां. कोणाचा एक पैसा नाही दुबडला, किंवा कुठल्या मित्राला दारात नाही आणलं, असं. हां. ते जे एक काही केलं बरं. ते त्यांनी त्यांनी त्यांचं त्यांचं माझ्यासोबत केलं. पण असं आजूबाजूल्यांना त्रास, म्हणजे असं हे, हो, हो, घरात हो. आवाजामुळे त्यांना त्रास व्हायचा तेवढाच. पण कोणाला जाऊन डायरेक्ट शिव्या नाही, किंवा कोणाला वाकडी नजर नाही वगैरे असं. हां, हां. असं त्यांनी तेवढं एक बरोबर केलं. फालतूपणा नव्हता. हां. नाही केला. जे काय त्यांचं असेल ना, बोलतात ना, आता ते माझ्या कर्मात होतं, ते हो, मी बरोबर. भोगलं असं. हां. मी तसंच समजते. बरोबर. मग हां. ऑपरेशन झाल्यानंतर घरी आली वगैरे, मग हं, मला बोलले, "तू ऑपरेशन करून आली ना, मग मी दारू नाही पिणार असे." असं करून. हं, तर मी म्हटलं, "ठीक आहे." आता माझी भाची वगैरे बोलली, "अगं मावशी तू कशी चालली आहे? इतर काका एवढे पितात आहे, तुझं कसं होईल तिथे? कोण करणार?" म्हटलं, बरं. "स्वामी आहेत ना." असं बोलूनच मी निघाली तिथून हां. 7 दिवसानंतर, आणि घरी आली. मग त्या दिवशी माझ्या खुशीमध्ये तर खूप पियाले रात्री. हो. माझी बायको घरी आली. हां, घरात तर हां. पूर्ण घाण करून ठेवलेली. आई म्हटलं, गं! "जे करायचं तुम्ही करा." म्हटलं, "मला काय हालायचं नाहीये." हां. बरोबर. आणि त्या 15 दिवसात माझ्या मुलाला पण त्यांनी एवढा त्रास दिला ना, की जेवण अय्या! भरपूर बाहेरून घेऊन यायचे, आणि तो हां. खायला बसला त्याला खा सांगायची, आणि खाता-खाता त्याच्या तोंडात घास असताना त्याला पटापट कानाखाली मारायची. अरे, अरे, अरे! मग एवढं. त्याला तुम्ही इथे कशाला ठेवलं ताई? तुमच्याबरोबर घेऊन जायचं ना? नाही. त्यांना हं. आवडायचंच नाही तसं. आई असं. नंतर त्यांची बुद्धी माहिती पडली ना मला, हे लोकं एकटं टाकून जातात आहे. मला हां. सोडून नाही जायचं. आणि तो जर गेला, आता तू ऑपरेशनला आहे, त्याला तिथेच सांगायचं आयुष्यभर इथे राहायचं बाहेर. घरात माझ्या पाऊल नाही टाकायचं. असं. बाई, तो पण किती आज्ञाधारक हो ताई. हो, हो. त्यांनी तर खूप सहन केलं. कारण की मी कामाला असताना त्यांनी पण खूप सहन केलं. माहितीये? बापरे! हं. आणि नंतर मी इथे आली ऑपरेशन करून, आणि हं. दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी दारू सोडली. हां. हं. हां, सोडली. त्यांनी पूर्ण सोडली. मला सकाळचा नाश्ता 1-2 दिवस बाहेरून आणला. म्हटलं, "अहो मला डॉक्टरनी क्लिअर सांगितलंय, बाहेरचं नाही खायचं. तुम्हाला जे काही द्यायचं असेल ना, तर तुम्ही मला बोललेलात ना, तू कर ऑपरेशन, तुझी मी सेवा करीन करून." हं, "हां, हं. हां, मी बोललो होतो." मग 2 दिवस मला दिले त्यांनी बाहेरचं. तोपर्यंत ते थोडीशी कव्हर झाली. कारण की ते जेवायचे नाही 20-20 दिवस हां. अरे किती? बापरे! 20-20 दिवस जेवायचे नाही. अय्या! 15, 20, 8 जेवढी दारू पितील तेवढे ते अजिबात जेवायचे नाही. काय फक्त भूक म्हणता? लागेल तेव्हा 1-2 घास किंवा भेळ खायचे फक्त. हां, 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 एवढी हां. त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी. त्यांचं शरीर पूर्ण आतून आहे ना, कमजोर झालं होतं. पण हां. दारू पिऊन जो कडकपणा असतो ना, फक्त तेवढाच राहिला होता त्यांच्याकडे. हां, 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 हां. असं. मग त्यांनी हळू माझ्यासाठी मग सकाळची अंडी, मला मेथीचा लाडू, अरे परत बापरे! रोजचं रुटीन माझ्या अगोदर उठून आणि दारू मला पण सोडली? दारू पण सोडली त्यांनी पूर्ण. एवढं कंट्रोल होतं त्यांचं? कंट्रोल त्यांच्याकडे भरपूर होता. दीड-दीड महिना थेंबाला पुन्हा स्पर्श नाही करायचा. पण जर एक थेंब त्यांच्यात गेला ना, एक हां, थेंब, तर हां, ते ऐकायचे नाही मग कोणालाच. मग पाठीने हां, हालायचे. मग ते कंटिन्यू वाहून जायचे त्याच्यामध्ये. असं हां. त्यांचा स्वभाव होता. हं. मग ते झालं. मला मला एवढं त्यांनी छान हे केलं ना, दूध 1 ग्लास, त्यामध्ये खजूर टाकून, ड्रायफ्रुट्स टाकून, अंडी. बापरे! अशी प्लेट आणून समोर ठेवायची, आणि मला थायरॉइड होता ना, तर मला हं. बरोबर सकाळी 7ला उठून, "नको तू उठू नको, तुला त्रास होतो ना." मग ती थायरॉइडची गोळी माझ्या तोंडात टाकायची, वरून मला पाणी पाजायचे. हां, बापरे! हां.
आणि ती बघा माझी सेवा त्यांनी केली आहे नंतर. हा हा माझी सेवा त्यांनी केली नंतर असं. हा आणि हे एवढं सगळं करून मला 1 महिना त्यांनी हे हा. पाया सूप देतात ना ऑपरेशन झाल्यावर. हो तर हो. पाया आणून त्याचं सूप करून मला दिलं त्यांनी. जेवण हम्म. बनवायचे. त्यांना चपाती जमत नव्हती. आम्हाला सगळ्यांना चपाती द्यायला. मला भात खायचा नव्हता. तर हा. पीठ मळून चपात्या करायला शिकले ते. की बापरे. माझ्या मुलाचं पोट भरत नाही, माझं पोट भरत नाही, हिचं पोट भरत नाही, मला भात नाही जास्त आवडत. तर हा हा चपात्या हा. सुद्धा करायला शिकले. जेवण बनवायचे ते 2 जण मिळून. मी अरे सांगायची बापरे. ते बनवायची असं करून आमचे एकूण 20-22 दिवस एकदम छान छान गेले. गेले. हा हा हा. खरंच. म्हणजे आजूबाजूला पण बोलले की अरे बाबा असंच राहू दे. नजर नको लागू दे तुमच्या संसाराला. आता किती माणूस चांगला झाला, सुधरला असं तसं. हम्म. आणि 22 डिसेंबरला आमच्या लग्नाचा वाढदिवस आला. हम्म. बाहेर हळद होती. हा हम्म. आमचं 23 वर्ष झाली लग्नाला. आणि हम्म. बाहेर हळद होती. मग त्या हा हळदीमध्ये रात्री आम्ही केक बी कापला, बर्थडे सेलिब्रेशन केलं, अॅनिव्हर्सरी हे केलं. हा हा अॅनिव्हर्सरी हा केली. केक वगैरे फोटोशूट वगैरे सगळं झालं आमचं घरातल्या हा. घरात. मग ते बाहेर हळदीला गेली तिथे ते हम्म. आले. ते आल्यानंतर मग सुरुवात दुसऱ्या दिवशीपासून. अरे अरे अरे. हा सुरुवात 24, 23, 22 ना. 23 हम्म. तारखेला एवढा त्रास दिला. हम्म. माझं एवढं ऑपरेशन झालं तरी त्यांनी मला असं जोरात डोक्यात वरून मारलं ना, अरे की असं अरे डोळ्यातून अरे. पाणी खाली पडेल ना असं झालं मला. बाई ग. मुलाला पण एवढा त्रास दिला, एवढा शिव्या केस पकडून म्हणजे कानाखाली वगैरे मारल्या असं केलं अरे अरे सोमवारी अरे. त्यांनी. हा हा. आणि नंतर मंगळवारी हम्म. मंगळवारी मग मुलाला सांगितलं बाजूला पूजा होती तरी पण ते जाऊन नाही दिलं. मग तो आला रागाने, जाऊ दे हे सारखे फोन करतात म्हणून. तेव्हा तो हम्म. आपल्याला बाहेरून जेवण घेऊन ये. हा तर हा. मला बोलले की तू पण आज चिकन खायचं. म्हटलं मी नाही खात, मी मंगळवार आहे म्हटलं मी नाही खात. तुला हम्म. खा बोललो ना, खायचं म्हणजे खायचं. हम्म. आणि मला जबरदस्ती तिघं बसलो आम्ही आणि खायला दिलं. तर म्हटलं ठीक आहे बाबा आता रात्रभर झोपणार नाही तर हा कशाला उगाचच. देवाला माहितीये मला नाही खायचं म्हणजे जबरदस्ती खावं लागतंय. हा मग हा. आम्ही तिघं जण जेवलो. हम्म. जेवता जेवता सकाळी रात्री माझ्याच बाजूला बसले बघ माझी कशी सावली पडते ना खाली असं तसं बोलायला लागले. हम्म. हा आणि हम्म. झोपले ते आणि लवकरच झोपले त्या दिवशी. आणि मी पण हम्म. लवकर झोपले आणि दुसऱ्या दिवशी पण मी खूप ते लवकर उठले, मी पण लवकर उठली. 25 डिसेंबर. हम्म. आणि माझ्या सासूचं वर्ष श्राद्ध होतं 25 डिसेंबर अच्छा. त्या हा. दिवशी. तर मला बोलतात तुला काय आणू खायला किंवा असं. म्हटलं नाही आपल्याला आईला हे ठेवायचंय. तर म्हटलं काहीतरी दहीभात तरी ठेवा आता मला नाही जमत आहे तर तुम्ही तरी हा. असं. तर मला बोलतात जाऊ दे आई काय मेली तर मेली असं तसं. असं अरे काय बापरे. करायचं. तुला काय खायचंय म्हटलं मला काय बाहेरचं खायचं नाही. तो बोलले एक काम करतो मी चिकन घेऊन येतो. हा अरे. हा 1.5 किलो चिकन आणलं आणि ते चिकनचं दुकान माझ्या मुलाला त्यांनी इतके वर्ष दाखवलं नाही की चांगले मिळत होते. त्या दिवशी सकाळी गेले आणि हम्म. घेऊन आले ते त्याला दाखवून घेऊन आले. आणि हम्म. बाजूचे त्यांचा मित्र त्याला जाऊन भेटून आले. ते गावाला जाणार होते 31st म्हणून. हा वस्तादचे पैसे काय घेतले दिलेले काय असेच एक्स्ट्रा आनंदात म्हणून त्यांचे पैसे त्यांना देऊन टाकले. हा हा हा. मी ऑपरेशन मध्ये असताना त्यांनी 35,000 उडवले. बोला. बापरे बघा. हा एवढं त्यांचं एवढा पैसा त्यांच्याकडे ना म्हणजे प्रत्येकाला अशी वाटायचे पैसे. प्रत्येकाला बापरे. वाटायचे पैसे असे एवढा पैसा त्यांनी उडवला. हा. आणि मग आले ते नंतर पिता पिता मध्येच प्रेमाने बोलायचे. मध्येच मला बोलले मला पाकीट देतो. मी म्हटलं तर 200-200 रुपये म्हटलं काढून ठेवू का. मी ट्राय केलं. मला बोलतात तू काय करते. पैशाचा हम्म. हात लावते ना. म्हटलं नाही 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 दाखव मला हात तुझा. मी हम्म. आपली घाबरून पूर्ण हातापायला लटका कारण की तेवढं बोलायचे ना कठोर हा. की जमायचंच नाही. हम्म. असं करून करून मी बसली. ते पीत हम्म. पीत होते. तुझ्यामुळे माझी नोकरी गेली. तुझ्यामुळे असं अरे झालं अरे. तसं झालं. परत सुरुवात आणि मी अशी खुर्चीतच बसली होती. आणि हम्म. तिथून तसे उठून आले ना ताई. हम्म. आणि ते जे पडले हा त्यांना जो आपला सोफ्याचा कॉर्नर असतो ना. हा हा हा. ऍक्च्युली ते मला मारायला सुटलेली. त्यांनी माझा गळा दाबायचा म्हणून ना असं ऍक्शन मध्ये सुटलेली. हा हा. हा आणि मी त्या सकाळी उठता स्वामींना बोलली स्वामी म्हटलं हे काय चाललंय. आता माझं ऑपरेशन झालं या माणसाने जरा त्या दरम्यान पण मला त्यांनी 2-3 कानाखाली मारलेलं पण मला ती लागली नाही. मी सरकली गेली अशी. अरे बापरे. हा. म्हटलं स्वामी हे काय चाललंय आता तरी मी म्हटलं मी माझी काळजी घेऊ की काय करू. मी तर धावपळू पण शकत नाहीये. तुम्हीच बरोबर. बघा कारण की मला हलायचीच पाठी वळायची पण त्यावेळेस हे नव्हती सोय नव्हती. ताकद तर नसेल. हो. कारण की टाकी तुटण्याची जास्त चान्सेस असतात ना. हो हो हो. हा तर म्हटलं स्वामी तुम्हीच बघा ह्या माणसाचा व्यवहार आता कसा होत चाललाय. म्हटलं माझे कसे पुढे दिवस जाणार वगैरे असं तसं मी स्वामींना सकाळी उठल्या उठल्याच प्रार्थना करत होती. हा आणि ते हा. उठले मला गळा दाबायचा प्रयत्न करत होती ताई. आणि त्यांचं सोफ्यावर डोकं आपटलं ना ते खाली पडले. त्यांच्या हा. नाकातून असं रक्त यायला लागलं आणि श्वास उलटा सुरू झाला आणि ते तिथेच ऑन दी स्पॉट गेले. गेले. हा अरे अरे अरे. बोला बाप. अक्षरशः बोलतो का माझ्या डोळ्यासमोर झालं मला काही सुचेच ना.
मी सगळं बापरे! आजूबाजूला बोलवलं, त्यांना उचललं, ॲम्ब्युलन्स मिळायला नव्हतं. तोपर्यंत म्हणजे मला तर कळलं होतं, की असं झालंय करून, माहिती आई काय. पण गं! माझी ना सांगते एवढीच इच्छा होती, की त्यांनी सुधरून तुम्ही संसार करायला सुधारलेच पाहिजे नाही होता. ना ताई नाही, शेवटपर्यंत? नाही, नाही. दादाचा शब्द म्हणजे दादाचा शब्द खरा ठरला म्हणजे दादांना तर माहितीच होत असेल. पण हां. तसंच झालं बघा. माहिती पण ताई तुम्हाला सांगू का? स्वा तुमचंच त्या दिवशी काही कमी जास्त झालं असतं. ॲक्चुअली हां, पण स्वामींनी हां, तुमच्या बाळासाठी तुम्हाला ठेवलं. हां. बरोबर बोलताय तुम्ही. माझ्या मनात पण तेच वाटलेलं. हां. तर नाहीतर एवढंच की मी तुमचंच काहीतरी कमी जास्त झालं असतं. ॲक्चुअली ते मला ना माझा गळा दाबायलाच उठलेले माहिती काय. आई पण गं! पोलीस आलेले ना तेव्हा, कारण की पोलीस केस झाली ना नंतर. हां, 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 मग हां. त्यांना अचानक सांगितलं की मला गळा दाबायला आलेले. मग तेवढं हां. सांगितलं, ते उठले आणि त्यांचा तोल गेला असं सांगितलं. आई मग गं! परत इश्यू झाला असता ना मोठा म्हणून. हो, कारण की हो. म्हटलं जाऊ दे, जे असेल ती स्वामीचीच मर्जी होती ना शेवटी. असं मी खरंय. समजून ते हे केलं करून. बापरे! मला एवढं हे झालं ना ताई, मला म्हणजे पण असं ताई तुम्हाला माझा साष्टांग दंडवत हो. असा संसार तुम्ही टिकवला. खरंच ताई, खूप एवढं सहन केलं ना स्वामींनी, खरं सांगते. एवढं सहन केलं ना, की म्हणजे माझा बापरे! माझा श्वासांवर विश्वास नव्हता एवढा, की मी जगीन की मरेन. आई माझ्या गं! मुलाला ना मी असं लांब लांब ठेवायची. तू नाही हं. शिकलास ना हरकत नाही. तू फक्त बरं. जग. तू फक्त जग. स्वामी आहे हं, नंतर तुला हं. चांगले दिवस दाखवायला. एवढं मला आतून व्हायचं. एवढं. आई की गं! माझा मुलगा फक्त जगू दे. असं कुठेतरी लपून-छपून राहिलो ना तरी पण चालेल, पण माझा मुलगा जगू दे. बाई असं. गं! एवढं मी त्यासाठी बोलायची. तर तुम्हाला मग बोलायचं, "मम्मी तू काय एवढं का सहन करते?" म्हटलं, "नाही, मी सहन नाही करत आहे." की मला विश्वास आहे काही ना काहीतरी पुढे तरी होईल चांगलं. आणि मग असं माझं हे नव्हतं, की हां. असं अशी वेळ आली आणि असं ते हे करून, चित्र बरं. बदलाव करून. मला स्वामी विश्वास, ते मला बोलायचे. मी त्यांना बोललेली आहे, "जर हं. तुम्ही सुधारलात ना स्वामींच्या आशीर्वादाने, तर मी ते मोठा स्वामींचा फोटो लावेल," म्हटलं. आता बाई मला गं! बोलायचे, "नाहीतर मग काम कर, माझा फोटो लाव करून." आणि अरे, खरंच अरे, आमच्या अरे, अरे, अरे! भिंतीवर त्यांचा फोटो आहे. माहिती आहे. बाई गं! एवढं हे झालं ना ताई, पण कधी-कधी असं मला वाटतं, की एवढं हत्ती का करायचे, की एवढा त्रास का दिला त्यांनी? जर सुधारले असते, तर किती सोन्याचा संसार झाला असता. खरंच ना असं. ताई. मग जाऊ दे आज ताई, माझ्या जे मुलाने मला होतं ते चांगल्यासाठी होतं. तुमचे काही गेल्या जन्मीचे ते प्रारब्धाचे भोग ते असतील ते तर भोगले आहेच गेले होत. हां, हां. आणि आता तुम्ही खूप सुखी राहाल बघा ताई. नाही, आता माझी सगळी माणसं जवळ आली त्यानंतर. सगळ्यांनी म्हणजे माझ्यासाठी तर होतेच ते. त्यानंतर मग त्यानंतर त्यांनी आमच्या आजोबांनी किंवा नातेवाईकांनी त्यानंतर माझ्या घरात पाळी ठेवायला सुरुवात केली. 5 ते 7 वर्ष माझ्या घरात कोणी आलं नव्हतं बोला. बापरे! बघा. कोणी म्हणजे कोणीच नाही. तेवढं त्यांचं हे हं. होतं. बापरे! मग आणि मग आता मुलगा काय करतो ताई? मुलगा आता त्याचं ना ऍक्च्युली हं. ह्यांच्या ह्या अशा सगळ्या गडबडीमुळे इकडे जा, तिकडे धाव. कारण की ते कॉलेजमध्ये त्याचं हे झालं ना, हं, हं. ऍबसेंटी लागली. त्याच्यामुळे त्याचं 12वीचं 13वीचं पहिलंच वर्ष बीबीए मध्ये त्यांनी घेतलेलं. हां, 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 हां. कॉमर्समध्ये. तर त्याचं हं. पहिलं वर्ष वाया गेलं. आणि दुसरं वर्ष बरोबर. त्यांनी त्या कॉलेजमध्ये जबरदस्ती टाकलं. त्या कॉलेजमध्ये कसलीच सोय पण नाही व्यवस्थित नोट्सची वगैरे सुद्धा. अरे, असं. अरे, अरे! हां. हां, त्यामुळे माझ्या मुलाचं पण आयुष्य त्यांनी हे केलेलं आहे, बाई कल्याण केलं. गं! मग त्यांनी बाहेरून आता त्याच्यासाठी पैसे काढलेले मी हं. ₹60,000 बापरे! ॲडमिशनसाठी. तर त्या माणसाने त्याला एटी-केटी लावून दिली. पण ते पैसे भरले नाहीत. ते स्वतःसाठी पैसे वापरले. किती चुकीचं ना किती ताई. चुकीचं वागले बघा. म्हणजे हां, एवढं शिक्षण घेऊन काय उपयोग? काय उपयोग सांगा मला. मग जे घरातले बोलतात ना, बाकी 3 भावंड आहेत, ते कमी शिकले. पण आज समाजात तरी व्यवस्थित कोण चांगलं बोलेल. एवढ्या पद्धतीने वागतात तेवढं माझं तरी ठीक तेच आहे ना. म्हणणं आहे, की मग शिक्षणच सगळं काही नसतं. नसतं. पण मग एक चांगलं माणूस व्यवहार बनणं हां, फार चांगलं माणूस महत्वाचं जगणं असतं. किती महत्वाचं असतं. मग खरंय. तेच. त्या माणसाने एवढ्या चुका केल्यात ना, मी तर काही मला म्हणतो ना, शेवटी त्यांना मनाला काय चालत होतं माहिती काय? हां, त्यांनी शेवटी काय केलं माहिती हां, एक मला माहिती नाही पण त्यांनी काय, पण ते हां. स्वामींनी मला घरात दाखवून दिलं, हं, हं, हं. की त्यांनी एखादी, मला वाटतं त्यांच्या जिकडे जॉइन झालेले कॉलेजला तिकडची कुठली तरी टीचर आली घरी. हां, हां, हां. आणि मी म्हटलं माझा मुलगा 2 दिवस घरात नाही. तो दुपारी कामाला गेलाय. म्हटलं हा कधी तो गादीला फोल्ड मारत नाही आणि गादीला फोल्ड कशी मारली? हां, हां, ठीक आहे, गादीला फोल्ड मारली. पंखा चालू ठेवला म्हटलं ह्यानी. हा तर हां, बापाच्या गीताने सगळं चेक करून जायचा. जरा पण त्यांना इकडचं तिकडं झालेलं आवडायचं नाही. स्वतःने हां, गेलं ना तर चालेल सगळं माफ. पण आम्ही जर एखादी लाईट किंवा काय चालू ठेवलं ना, तर हां. आमचा विषयच संपला. असं. अरे बापरे! हां, हां, हां. हां. म्हटलं पंखा चालू ठेवला ह्यानी.
आणि जवळची कडी सुद्धा तुटली होती. अय्या, हा हा हा, तर मला काहीतरी संशय आला. म्हणजे ठेवलं असेल याने चालू, कारण की हा आयुष्यात असं कधी वागले नाही ते. तर हा ते बोलतात ना, शेवटी शेवटी त्यांची बुद्धी एवढी भ्रष्ट होत चाललेली ना, हा की हा. त्यांना काय वागतं आपण हे पण सुद्धा कळत नव्हतं. अरे 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 असं. आणि मग त्या दिवशी माझ्या लक्षात नाही आलं. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा स्वामींच्या सपुरात बसले ना, हं, तेव्हा समोरच तो रूम आहे ना, तेव्हा मी हं. बघितलं, अरे ही गादी फोल्ड का मारत नाही, असं कसं झालं? हां. आणि मग तेव्हा माझ्या मनात ते असंख्य प्रश्न निर्माण झाले, की हे असं असं झालं असेल तर असं. तर म्हणजे? आणि तेव्हा मी ऐका ना, तेव्हा मी तो दादांना फोन लावलेला, की दादा असं असं काय नक्की या माणसाला. दादांनी मला तेव्हा सांगितलं, तुझ्या नवऱ्याला सगळे व्यसन आहेत. अरे, 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 हा, अरे! सगळे व्यसन आहेत. पण त्यावेळी माझं मन आहे ना पूर्ण असं हे झालं, की बरोबर. नाही, की नाही, हा माणूस हं. चुकीचाच वाटतो मला. अरे! कारण की एवढा पैसा आहे ते, कारण की ते मध्यंतरी असं म्हणतात ना, एवढे व्यवस्थित असताना पण हे कधी कशी सरकायचे मला हेच कळलं नाही. की आणखी गोष्ट त्यांना फक्त नाममात्र राहिली, माहिती माहिती डोक्याला फक्त शेवटचं एक टेन्शन घेण्याला, की हां. माझ्या हातून काहीतरी चुकीचं घडलं. आणि नंतर ते मला मी त्यांना, म्हणजे मला त्या त्या गोष्टीवरून पण त्यांनी मला खूप छळ केला. मी त्यांना हां. बोलले, मला त्यांनी एक 1.5 रात्र बाहेरच ठेवलं. त्यांना म्हणजे पूर्ण झालेली त्यांना. दरवाजा कधीच नाही खोलली. तर मी माझ्या म्हटलं, आजबद्दल राहिली तर परत संशय घेतील, तू कोणाच्या दारात जाऊन राहिली करून. हो, आहे हो. ना? रात्रीचं बाहेर कुठे जाणार आपण? मग बरोबर. मी माझ्या चुलत दिराकडे, जवळ राहतात ते, चुलत दिराकडे गेले राहायला. हां, तर हां. सकाळी मला घ्यायला आले. मला असं बोलतात, की "तू काय स्वतःला समजते? रात्रभर बाहेर राहते, हे ते असं कसं?" अगो हां, बाई! अजून हां. चोर मलाच उलटं चोराच्या बोलायला उलट्या लागली. मला, बोंबा. हां, "तुला माहित नाही काय? तुझ्यापेक्षा सुंदर माईशी लग्न करेल. तुला काय वाटतं?" असं तुझ्या म्हणजे एवढं घाण-घाण बोलू लागले ना मला येऊन. मग हां. तेव्हा माझी मी तोंड खोललं. म्हटलं, "मला माहिती पडलेलं आहे. तुम्ही घरात काय कोण चाललं होती ना." ती बाई? हां. ती होती ती त्यांच्याच कॉलेजची कुठलीतरी टीचरच होती. अरे मग तिला कसं काय हे काय असं? माहिती कसं ह्यांनी पण हे केलं. शी! आणि त्यानंतर त्यांनी त्याचं नाव घेतलं पण नाही तिचं, किंवा असं काही झालंच नाही. पण ते बोलतात ना, एक तडा झाला त्यांच्या स्वाभिमानाला, किंवा त्यांना असं हां. आतून हे तुटायला. अंतर्मनाला, हा, अंतर्मनाला. तुटायला हां. त्यांना फक्त तीच वेळ आणि तीच चूक त्यांना भारी पडली. मग ते हां. स्वतःच्या ह्याच्यात म्हणतात नाही, पिऊन पिऊन ते पूर्ण तोच विचार करायचे, की हे शैलाला समजलं, शैलाचा माझ्याविषयी विश्वास उडालाय. हां, 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 असं. हां. तो त्यांच्या मनाला चटका लावून जाणारा क्षण तो एक तयार झाला करून. आणि नंतर ते असंच आतल्यात खंगत गेले. असं झालं त्याचं. स्वतःचे स्वतःला लाज वाटायला हां. लागली. आणि मग ते मला सारखं चांगलं वागायचे माझ्याशी, नंतर मध्ये-मध्ये. आणि मग मला बोलायचे, "आता तरी तुला पटलं ना, मी तुझ्याशी प्रेम करते किंवा तुझ्याशी चांगलं वागतो." म्हटलं, "जे झालं ते झालं." मग त्यांना असं वाटायचं, की नाही हिच्या मनात आहे करून ते. हां, असं. हां, हां, हां. हां, असं. मग ते म्हणजे मध्येच चांगलं बघायचे, मध्येच एकदम फ्रस्ट्रेट व्हायचे, की हां. माझ्याकडून चूक होऊन गेली दारूच्या नशेत. ती कशी झाली ती त्यांना माहिती. स्वामींना बापरे! माहिती. पण तो घरात आल्यानंतर एक वेगळा गंध येतो ना, तो हो. मला, हां, खरंच मला अक्षरशः आलेला. आणि मला जेव्हा मी स्वामींच्या समोर बसली ना, तेव्हा हं. मला ते क्लिक झालं दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या हां. दिवशी हां. इतर मग वेळी मी घरात वावरताना मला काहीच वाटलं. जेव्हा मी स्वामींच्या समोर गेली, समोर बसली, तेव्हावेळेस मला अचानक क्लिक झालं. मी दादांना फोन लावला. दादांनी मला क्लिअर सांगितलं, "जे तुझ्या मनात चाललंय ते बरोबर आहे. तू बरोबर विचार करते. पण त्या आई माणसाला गं! सगळा नाद आहे करून." अरे, 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 मग अरे! आणि आणि ऑपरेशन झालं तेव्हा, नंतर मुलगा समजा लेट उठला. हां, ते हं, नाश्ता नाही केला. मग ते हं, आम्ही दुपारी आम्हाला किती वाजता जेवण द्यायचे? हं. 5:45, 4:30 ला जेवण द्यायचे. अरे बापरे! म्हणजे असा छळ करायला लागले नंतर. न पिता पण हां, न पिता पण. बघा. मग जेव्हा न पिता पण असं करायला लागले ना ताई, मी हं. तेव्हा स्वामींना बोलली, की हा माणूस खरंच चुकीचा आहे करून. हा हां. माणूस नाही तेव्हा माझा मुलगा बोलला, "मम्मी तुला आत्ता कळालं हे कसे वागतात ते करून." कारण की मी मुलाला माझ्या माहित होतं का आपले वडील एवढे वाईट आहेत ते? सगळ्याच ऍक्च्युली काय बाबतीत झालं, ही गोष्ट पण ना ते ऑफ झाल्यानंतर, ते कळली. ऑफ झाल्यानंतर माझ्या नंदानी मला सांगितली, की एकदा तो त्यावेळेस तो कामाला जायचा. हां, जेव्हा हा घरात तक्रार झाला ना, तो कामाला जायचा. त्याचं हां. आयडी घरात राहिलं. आणि तो कसा विसरला माहित नाही. ती स्वामींचीच बोलतात ना हो, अशी. स्वामींनाच हां. दाखवून द्यायचं हां. असेल. हं. मग तो घरी आला तर हे त्यांनी दरवाजा खोलला नाही आणि बाहेर चप्पल होते. हां. हां, आणि मग तो वर त्याच्या रूममध्ये जात होता, तर तो मला ते त्यांना अडवून धरलं. "तुला काय पाहिजे मला सांग, मी आणून देतो." त्याला हां, समजलं, की हे काय असं हे करतात आहे. असं. हां, मग त्याने त्याला आयडी आणून दिला. त्याला लक्षात आलं ते. आणि हां, हां. त्यांनी त्यावेळेस माझा मुलगा होता ना, माझ्या नंदांना सगळं खरं सांगायचा. मला त्रास अच्छा, होऊ अच्छा. नये म्हणून त्यांनी मला नाही सांगितलं. पण हो, त्याच वेळी माझ्या नंदांना जाऊन सांगितलेलं त्यांनी. तर हो. माझ्या नंदा बोलल्या, की "आता नेक्स्ट टाईम तुला असं पकडलंस ना, तर बाहेरून कडी लावायची, आजूबाजूला गोळ्या करायचं." हां, 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 हां. हां. पण त्यानंतर नाही झालं तसं. आणि हं, तो पण त्यांना सांगितलेलं तसं त्यांनी, की
जरी मी आरडाओरडा केला असता तर कशावरून त्यांनी तो ब्लेम माझ्यावर पण टाकला असता तर बापरे. असं. कारण की त्यांचं दिमाग आहे ना एकदम एकदम म्हणजे एकदम घालच्यात भराचं हा, असं. लबाड असतात काही पुरुष. हा, आणि ते लोकांना बघत ना चांगले असायचे ना ताई, तेव्हा ते हम्म. लोकांना दाखवण्यापोटी हम्म. चांगलं वागायचे आणि ते लोकांना दाखवून वागायचे. हा, की मी लबाड बघ असतात मी ते लोक. हा, हा, असं त्यांचं वागणं होतं. त्याच्यामुळे पटवून ते देतात चीड काय. चीड त्यानंतर जसं मला समजायला लागलं ना, माझा मुलगा बोलायचा, जेव्हा दादानी सांगितलं ना की हा माणूस असाच आहे करून, मग ती चीड माझ्या मनात ना आपली आप झापत गेली व मी दाखवली नाही गेली. हा म्हणजे ठीक हा. आहे चला आपण स्वामींना लक्ष ठेवून हे पण दिवस जातील जेव्हा हा पण स्वभाव चेंज होईल. आपण सेवा तर हम्म. करतोय ना. नंतर मला माहिती पडलं मी त्यांच्यासाठी सेवा काय, त्यांना मी तारक मंत्राचं जेव्हापासून मी म्हणजे सेवा चालू झाली तेव्हापासून तारक मंत्राचं तीर्थ घ्यायची ना, हा तोपर्यंत ते व्यवस्थित असायचे. आणि नंतर मी त्यांना तीर्थ द्यायचं बंद केलं ना 6 महिने अगोदर, हा हा. म्हटलं नाही आता मी तीर्थ त्यांना देणार नाही, कारण की मला या माणसाचा स्वभाव समजलेला आहे. आता जे हा. होईल ते, असं मी बरोबर. मनाला ठाम ठरवलं. आणि बरोबर. माझा मुलगा पण बोलला अजिबात त्यांना तीर्थ वगैरे देऊ नको, कारण की त्याचा, कारण की माझ्या मुलाला पण स्वामीचा अनुभव आला, तो पण त्यांनी पण स्वामी सेवा चालू केलेली आहे. अरे वा. असं. हा, आणि नाही, मी त्याला हे एवढं पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हा, आणि तेव्हा तेव्हा मी स्वामींना हाक मारायची ना, तेव्हा मी त्याला तेच बोलली, बघ मी मारते ना, तुला स्वामींनी पण आता बोलतात ना दाखवली ना प्रचिती, तू पण स्वामींना प्रार्थना कर की आमचंच आयुष्य आहे ना ते अगदी म्हणजे बोलतात ना, टोकाला झाल्यानंतर व्यवस्थित होऊ नको, आम्हाला आत्तापासूनच म्हणजे काहीतरी असं त्यांच्याबद्दल हो चांगलं हो हो. घडू दे. बोलतात ना बरोबर. खूप सहन केल्यानंतर मग ते एकदम पाठी जाऊन चांगलं होते, मग असं नको. असं बरोबर आहे. स्वामी तुम्ही काहीतरी म्हणजे आम्हाला लवकरात लवकर हे दाखवा करून, हा असं. मग जेव्हा तो स्वामींचं तारक मंत्र वाचायला वगैरे लागला ना, पूजा, हा म्हणजे तू सांग, तू लहान बाळ आहे ना, स्वामी लहान बाळांचं ऐकतात करून, हा हा असं मी त्याला सांगितलं. मग जेव्हापासून तो असं करायला लागला ना, तेव्हा त्यांच्यामध्ये मग तो जसे वाईट वागले ना ते, हा. तसं सहन पण झालं आणि ते ताकद पण आली, आणि शेवटी त्याचा निझट असा लागला करून. बस. बापरे, ताई हे तर मी असं कधी ऐकलंच नव्हतं हो. खरंच ताई, एवढं बोलतो ना, आमची फॅमिली पण मला आणि माझे सासू सासरे एवढे चांगले होते ना, अक्षरशः मला मुली सगळं करायची, आणि माझे सासरे पण एवढे, आज सासरे आहेत अजून पण, तर ते सासूबाई पण नाही आहेत. हा. सासूबाईंना आता ह्याच वर्षी त्या दिवशी ते ऑफ झाले ना, त्या दिवशी वर त्यांना 7 वर्ष झाली. अच्छा आणि अच्छा. माझ्या मुलाचा माझ्या आई म्हणजे सासूवर खूप त्यांचा मेनली जीवच होता. हं. अच्छा अच्छा. हा. जेव्हा तेव्हा त्यांनी 2 दिवस अगोदर आम्हाला एवढा त्रास दिला ना, माझ्या माझ्या मुलाने ना हम्म. अक्षरशः आईला, तो आईच बोलायचा. हा हा. आईला हात जोडून आई फोटो समोर उभं राहून सांगितलं की आई तू तरी कर काय ह्या माणसाचं, असं. अय्या. म्हणजे विचार करा तुम्ही, त्याच दिवशी, किती त्याच बघा. वेळी, ज्या दिवशी माझ्या सासूचं झालं ना, त्याच वेळी बरोबर त्यांचं पण झालं. ओ. माझ्या मुलाने प्रार्थनाच केलेली तशी, की तू बापरे. बघ आमचं दुःख. आणि एवढ्या ह्याच्यात पण माझी सासू माझं दुःख बघून त्यांच्या स्वप्नात गेली एक दिवस, आणि हा. त्यांना सांगते की अरे तू काय तिला त्रास देतोस आहे, तुला कळतं का त्या मुलीला तू किती त्रास देतोस आहे, असं. हो. की तुम्ही तुझ्या बाजूला नाही येणार, मी माझ्या सुनेच्या बाजूला आहे करून, बघा. असं. एवढं म्हणजे ती माझ्या सासू माझ्या कंटिन्यू स्वप्नात येत होती. पण त्यांना बापरे. स्वप्नात जाऊन सांगितलं आणि खडबडून जागे झाले की आम्हाला, मला आई अशी अशी बोलली. म्हटलं मग तुम्हाला आता तरी समजू दे तुम्ही मला किती त्रास देताय करून. हा, एवढा वेगळं. त्रास. आता तर काही गोष्टी तर मी तुम्हाला सांगितलं पण नाही की आपल्याकडे वेळ कमी आहे, तरी मी भरपूर वेळ तुमच्याशी बोलली. एवढा म्हणजे ताई मी काय सांगू तुम्हाला, मी असे दिवस काढलेत ना, असे दिवस काढलेत बापरे. ना, विचारून सोय नाही. आणि विचार करा ना मला नातेवाईकांचा. तुम्हाला सांगते, म्हणजे मी आज फक्त तुमचाच अनुभव घेतला. हो, ते तर कारण ना बघितलंच आहे मी. मला हा. म्हणजे काही सुचतच नव्हतं, हे तुमचं हा, तर ऐकते ना, बाप रे. म्हणून मी तर आता त्या दिवशी तुम्हाला सांगितलं नाही, कारण की ते बोलता नसतं आलं ना. हा हा असं हा झालं, कारण की ना बायकांना आम्ही सांगून ठेवलेलं ऍक्च्युली, हे आंबेडकर जयंती होती ना, हा 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 तर हा मग हे लोकांनी सगळ्यांनी आम्ही ठरवलं की जायचं करून, कारण की मला एवढ्या वर्षात कधी झालता आलं नाही यांच्यामुळे. हा हा. तर त्यांनी मग ठरवलं की ह्या वर्षी हिला पण घेऊन जाऊ. मग त्या 5 मिनिटं दारात उभ्या राहिल्या असतं, मी तुमच्याशी बोलली, त्यांना पण जरा चुकीचं वाटलं असतं की आपण बरोबर बाहेर बरोबर. आहे आणि ही बोलते फोनवर करून, नाही, असं. बरोबर आहे बरोबर आहे. आणि मग मला ते सांगायला 5-10 मिनिटात झालं नसतं. हो हो म्हणून हो. म्हणून मी बोलवली, नंतर वेगळा अनुभव आहे, मी नंतर सांगते करून, असं झालं. हा. हा, तेच. बापरे. तरी पण अजून काही गोष्टी मी त्यांचे अत्याचार तुम्हाला सांगितलेच नाहीयेत, जे आम्ही सहन केलेत ते, माहिती काय. वेगळं. एवढं माहिती काय, एवढा त्रास दिला ना ताई, एवढा त्रास म्हणजे मला अक्षरशः माझ्या जावेंना, नंदेंना, आजूबाजूला लोक ते झालं ना त्यांचं हा. हे, हं. त्या बोलले की सुटली तुमची आई भाऊजे किंवा सुटली गं. तुझी जाव, माहिती काय, बघा. असं. एवढं बोलले. आणि ताई म्हणजे मला तुम्ही सांगा, एका फटक्यात कुठल्या माणसाचा जीव जातो का?
नाही जात, आणि नाही जात. तसं तर त्यांनी माझं त्या म्हणजे त्यांनी त्या वेगाने त्यांना लागलं सुद्धा नाही. हो ना? तसं नाही लागलं तेवढं. आणि जर एवढा माणूस त्यांनी माझा 7 वेळा कानाचा पडदा फाडला. ताई हां, किती असं मला सहन केलं मारायचे नाही हो तर अशी तुम्ही. भिंतीचा कॉर्नर बघून त्यावर डोकं आपटायचे माझं केसाच्या केस उकडून काढलेली आहेत. बाई असे गं! असं त्या शिड्यांवरून असं म्हणतात ना, केस हं. पकडून असं ओढत वर नेतात. तसं नेलेलं आहे मला. बापरे! पण ताई ह्या गोष्टीला किती दिवस झाले म्हणजे आता? म्हणजे आता ते 2024 लाही झाले, ऑफ झाले. हं, डिसेंबर. हं. हां. म्हणजे आता आता वर्ष होईल. नाही 3-4 महिनेच झालेत. नाही मग डिसेंबरला वर्ष होईल असं आता म्हणते मी. हां, येत्या डिसेंबरला वर्ष होईल करून. हं. हां. पण ताई मुलाला ना चांगलं शिक्षण घ्यायला सांगा. तो नाही त्याचं मी अभ्यासात ग्रॅज्युएशन कसा आहे कंप्लीट ताई? करणारच आहे. तो अभ्यासात कसा आहे? अभ्यासात तो हुशार आहे. खूप म्हणजे सगळ्या गोष्टीत व्यवस्थित आहे तो. स्पोर्ट्समध्ये इथे-तिथे. त्याचं तर मुंबई क्रिकेटमध्ये पण सिलेक्शन झालं होतं. पण ह्या बापाच्या अशा सवयीमुळे आणि बोलतात ना पैसा तर पूर्ण हं, पूर्ण म्हणजे माझा जो पगार व्हायचा ना ताई, हं, हं, त्यातून महिन्याला शेवटीला ना हं. 0 राहायचा. 0. आणि ताई त्यांना काही पेन्शन वगैरे बसलं का? एवढी वर्ष नोकरी झाली होती त्यांची त्यांना? पण पेन्शन त्यांनी काढून त्या लोनमध्ये टाकली मध्यंतरी हं, हं. आणि त्यांची पूर्ण पेन्शन काढून त्यांनी टाकून दिली त्या लोनमध्ये. असं झालंय मध्यंतरी. नाही, नाही. पण मग थोडंफार तर मिळतच असेल ना? अजून त्यांचं डेथ सर्टिफिकेटच नाही बनलेलं आहे. त्यासाठी ट्राय चालली आहे. ते कंटिन्यू इथून मिस्टेक होतात ते ऑफिसमधून. का विष ॲड्रेसमध्ये, नावामध्ये वगैरे असं. अच्छा, अच्छा, अच्छा. हं, हं. हां. मग ते आता बनेल त्यानंतरच्या पुढच्या गोष्टी आहेत. मग त्यांच्याकडून मग थोडीशी पेन्शन होईल मला लागू. पण हां, ते थोडी हां, कॉलेजमधून होईल थोडीशी भेटेल. नाही मिळेल ते. हां. कारण एवढे वर्ष नोकरी झाली तर मिळायलाच पाहिजे. हो, हो. तेच. नाही 2018 नंतर त्याने नोकरीच नाही केली. हां, हां. हां. नंतर मग दाखवायचे फक्त मी करतो करून. पण हं. काय केलेले सगळे पैसे स्वतःच वापरायचे. त्यांचे पण वापरायचे, हां, माझे हां. पण वापरायचे. असं. बापरे! हां. चालेल ताई आणि हां, मी कसं शेअर करते. हां, बोला. हो, हो. हो, ठीक आहे चालेल. हां. ताई माझा एवढा अनुभव तुम्ही मोठा ऐकून दिल्याबद्दल फार फार धन्यवाद. हां. नाही ताई तुम्हाला माझा सलाम आहे खरंच. फक्त मुलाला चांगला माणूस हो, घडवा हो. ताई. हो, हां. तेच, तेच. आता श्री मला असं वाटतं स्वामी जे झालंय त्याच्यामुळे स्वामींची इच्छा होती त्याच्यामुळे हां, काय असं हां. हे करून नाही घेणार. ठीक आहे, चालेल, चालेल. चालेल. श्री श्री स्वामी स्वामी. समर्थ.